सावता सागर प्रेमाचे आगर घेतला अवतार माया घरी धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साखरीला दाता त्रैलोक्याचा सावता सागर प्रेमाचे आगर घेतला अवतार माया घरी नामामध्ये त्यांचा जन्म सुफळ झाला नामामध्ये त्यांचा जन्म सुफळ झाला वंश उद्धरीला माळियाचा सागर प्रेमाचे आगर घेतला अवतार माया घरी भगवान विमान प्रसुतान संजीव केल शक्ती धर स्वधाना आणि आमच्या हस्तचरण श्रवणत्व व्याधी काणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं जयति माया यस्य काया होस्ते वचनवैश्वरेशं देवं चाकलय्य ध्रुवपदमप्रिया तो यत् कृपा तो पात्रं ब्रह्मपुत्रं नतास्मि धन्यते अरण रत्नातीते जन्मला विधान सावता सागर प्रेमाचे आगर घेतला अवतार माया विश्वामध्ये जेवढे धर्म उपलब्ध घरातलावर आहेत त्या धर्मांची दोन पद्धतीने छाटणी गेली त्याची विभागवार जन्म दोन प्रकारचे धर्म आता अस्तित्वात उपलब्ध आहेत. पहिला विभाग म्हणजे अतिवादी धर्म आणि दुसरा विभाग म्हणजे उदारवादी धर्म. अतिवादी धर्म कशाला म्हणतात? ज्या धर्मामध्ये प्रविष्ट केल्यानंतर किंवा जन्माला आल्यानंतर त्याला व्यक्तिगत स्वातंत्र्य नसतं, त्याला अतिवादी धर्म. अशा अतिवादी धर्मामध्ये भारतात जेवढे धर्म जन्माला आले, बुद्ध असतील, जैन असतील आणि ज्याला आपण सनातन धर्म म्हणतो, अलीकडे आपण त्याला हिंदू धर्म म्हणतो, ह्या तीन धर्मांपैकी अतिवादी एक धर्म आहे तो जैन समाज. जैन समाजामध्ये तुम्ही जन्माला आला तर जमिनीच्या खाली जेवढे म्हणून फळं, जेवढे म्हणून कंदमुळं, जेवढं म्हणून अन्न पदार्थ जन्माला येतात, उगवतात, पिकतात, ते ग्रहण न करण्याचा त्या ठिकाणी काय पायबंद आहे. तुम्ही ज्या ठिकाणी त्या धर्मात जन्माला आले तर रताळ खाऊ शकत नाही, कांदे खाऊ शकत नाही, बटाटे खाऊ शकत नाही, भुईमुगाच्या शेंगा सुद्धा तुम्ही खाऊ शकत नाही. फार करू का 6च्या ठिकाणी 8 वाजले तर रात्रीचं जेवण सुद्धा करू शकत नाही. मला पायबंद आहे की तुम्ही दिवस उगवल्यावर जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत तुम्ही अन्न ग्रहण करू शकता, सूर्यास्त झाल्यानंतर अन्न ग्रहण तुम्ही करू शकत नाही. त्याच्यात सुद्धा 2 शाखा आहेत. एक आहे दिगंबर आणि दुसरी आहे श्वेतांबर. त्यांच्या धर्मामध्ये जर तुम्ही संन्यास घेतला आणि तुम्ही जर दिगंबर असाल तर आयुष्यभर तुम्ही काही अंगावर धारण करायचं नाही, वस्त्र धारण करायचं नाही. आणि श्वेतांबर असला तर वस्त्र तर धारण करू शकता, पण नाकावर कंटिन्यू काय बांधायला लागेल तुम्हाला? मराठी शब्दाला कंटिन्यू मी कंटिन्यू करतो. म्हणजे तुम्हाला स्वातंत्र्य नाही आहे यात. त्याची एक गोष्ट चांगली आहे की ते अहिंसावादी आहे. अतिवादी आहे पण अहिंसावादी आहे. मी गौरवाने सांगत असतो की भारत भूमीमध्ये जेवढे म्हणून धर्म जन्माला आले ते सगळेच्या सगळे धर्म उदारवादी आहेत, ते स्वीकारण्यायोग्य आहे. आलं लक्षात? तेच वंदनीय आहे आणि तेच आचरणीय आहे. अतिवादी धर्मामध्ये अजून 2, 3, 4, 5, 10, 12 धर्मांचा उल्लेख करता येईल. 350 देश त्या विश्वामध्ये. प्रत्येक देशामध्ये एक धर्म सहज सापडतो. अलीकडं संपूर्ण धर्तीवर असणारे सगळे जीव ज्या धर्मांमुळे त्रस्त आहे
असे असणारे आमचे इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटी, हे दोन्ही धर्म सुद्धा अतिवादी धर्म. वास्तविक जसं भारत भूमीमध्ये 3 धर्म उदयाला आले, तसे आत्ताच्या इस्रायलमध्ये 3 धर्म उदयाला आले. इस्रायल जे हा जो देश अतिशय संवेदनशील आहे, 3 धर्माला, एक यहुदी, दुसरा इस्लाम आणि तिसरा ख्रिश्चन. ते तिन्ही धर्म एकाच देशात जन्माला आले. विशेषतः हे संवेदनशील क्षेत्र असं आहे, आणि ते तिन्ही धर्म अतिवादी. बाबासाहेबांनी ज्यावेळेस धर्म स्वीकारायचं ठरलं त्यावेळेस त्यांनी उदारवादी धर्म स्वीकारला. अतिवादी म्हणजे तुम्ही प्रवेश करू शकता, तुम्ही घरात शिरू शकता, पण बाहेर पडायचं का नाही ते ठरवून. प्रवेश तुम्हाला मिळेल, आलं लक्षात, पण बाहेर जाता नाही. बाहेर जाता येईल सरतनुशीलता, बाहेर जाण्याचा एकच मार्ग. अतिवादी धर्मामध्ये काय, अतिवादी व धर्माची काही मुख्यतम तत्वज्ञाने सिद्धांत आहे, त्याची सूत्र आहे. दुर्भाग्य असं की ज्यांच्यासमोर हे मांडलं पाहिजे ते कोणीच नाही, त्याच्यामुळे मी तुमच्यासमोर मांडतो. अतिवादी धर्माची काही सूत्र आहे. त्याच्यातलं पहिलं सूत्र असं आहे की त्यांनी सांगितलेला जो प्रेषित आहे तोच अंतिम प्रेषित आहे. दुसरं सूत्र काय, दुसरं सूत्र असं आहे, लक्ष द्या, एकदम नाजूक विषय लक्षात, हे तुम्हाला विकत मिळणार नाही. एवढं सोपं नका समजू तुम्हाला, हा काही कीर्तनातला विषय नाही आहे. अतिवादी धर्म एका वाक्यात निवेदन करून देतो. आणि उदारवादी धर्माचा विषय करत असताना भारतात जन्माला आलेला एक अतिवादी धर्म सांगितला, कोणता? आता बाहेरच्या देशामध्ये जे 3 धर्म आहेत त्याच्यातलं एक सांगितला मी, यहुदी, दुसरा इस्लाम आणि तिसरा ख्रिश्चॅनिटी. तर त्या तिन्ही धर्मातले मुख्यतम सूत्र असं आहे की त्यांनीच सांगितलेला प्रेषित आहे, त्यांच्याशिवाय दुसरा कोणताही प्रेषित नाही. तर प्रेषिताला म्हणतात संत. काय म्हणतात बाबा? फटाफट बोला, आपल्याला हे सगळं 1 तासात संपवायचं. हे कधी आहे थोडंसं फार पाप केल्यावर असो. डिलिव्हरी एक तर 9 महिने 9 दिवस झाल्यानंतरच व्हावी, नाहीतर मग बरोबर न राहिली पाहिजे. बरोबर बोलतो, खूप त्रास होतो त्या जीवाला पण आणि अवतीभोवतीच्या माणसांना पण. वेळ एक अशी गोष्ट आहे की ती तेवढी द्यावीच लागणार तुम्हाला, त्याचे पर्याय. अतिवादी धर्माचा सिद्धांत सांगत असताना प्रेषित तोच प्रेषित, तोच अंतिम प्रेषित त्या ठिकाणी बदली चालत नाही. इस्लाममध्ये असा एक प्रेषित आहे, त्यांचं नाव काय? मोहम्मद पैगंबर. अतिवादी धर्माची लक्षण दुसरं लक्षण आहे, त्यांनी सांगितलं तोच मंत्र, दुसरा चालत. नो एक्सपेरिमेंट, तिथं परिवर्तन करू शकत नाही. त्याला कलमा म्हणतो. कोणाला पाहिजे? ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, एकच मंत्र आहे, त्याच्याशिवाय त्याची जागा दुसरं कोणी घेऊ शकत नाही. आणि एकच ग्रंथ आहे, आलं नाही, त्याला काय म्हणतात? त्याची बदली कोणीही करू शकत नाही. आलं नाही. आणि या विश्वाच्या पाठीवर कोणता जर देव असेल तर फक्त कोण आहे? अल्लाह देवे, अल्लाह दिलावे, तेवढाच आहे, दुसरा कोणी. आणि या सिद्धांताला डावलून तुम्ही जगू शकत नाही. त्या धर्मात आयुष्य असेल ते सिद्धांत तुम्हाला काय करावं लागेल? ख्रिश्चॅनिटीचं पण असंच शांतता राखा. ख्रिश्चॅनिटीचं पण असंच आहे. ख्रिश्चॅनिटीमध्ये जन्माला आल्यानंतर माणूस ज्यावेळेस विवाहित होतो त्यावेळेस ते विवाहित होणं किंवा प्रेमात पडणं हे पापाचं लक्षण सांगितलेलं. म्हणून ज्यावेळेस तो प्रेमात पडतो त्यावेळेस त्यांच्या मंदिरांमध्ये अर्थात चर्चमध्ये जाऊन त्यांना कबुली द्यावी लागते. त्यांच्या त्या पादरीसमोर त्याला लक्षात मध्ये असा पडदा असतो, आतमध्ये पादरी बसलेला असतो, हा बाहेर बसलेला असतो आणि तो देवासमोर कबुली देतो की देवा मला माफ कर, तुझ्याशिवाय मला एखाद्या स्त्रीवर एखाद्या पुरुषावर काय झालेलं आहे, माझं मन आलेले असते. अतिवादी धर्म. आणि म्हणूनच आज सगळ्यात जास्त कामुकता कुठे दिसते? सगळ्यात जास्त कामुकता अतिवादी धर्मांमध्ये दिसते. सगळ्यात जास्त 4 करायच्या काय
अनुभूती आहे. आलं लक्षात? हे अधिकृत चार करतात आणि ते अनाधिकृत चार करतात. हा विस्तार अतिवादी धर्माचं लक्षण सांगत असताना यहुदी धर्माचं वरून सांगितलं मी एका मिनिटात सांगतो. यहुदी धर्म आणि जैन धर्म असे अतिवादी धर्म आहेत की ते आता संपुष्टात यायला लागले. अत्यंत मोजकी माणसं आहेत. त्यांच्यामध्ये धर्म परिवर्तन ही कन्सेप्ट मराठीत काय म्हणता येईल कन्सेप्टला ही व्यवस्था नाही. ही काय नाही आहे व्यवस्था नाही. पण आता ही जी यहुदी जी मंडळी आहे कदाचित एखादा व्यक्ती जैन धर्म स्वीकारू शकतो पण यहुदी होऊ शकत नाही. कारण अतिवादी धर्माचं त्यांच्या धर्माचं एक मुख्यतम लक्षण असं सांगितलेलं आहे त्यांनी. त्यांचं म्हणणं असं आहे की जेवढे आम्ही यहुदी म्हणून जन्माला आलोय तेवढेच आम्ही पात्र आहोत. एरवी सगळं जग अपात्र आहे. त्याच्यामुळे तुमचा आम्ही स्वीकार करायचा विषय येत नाही. आणि मग सरतेशेवटी ज्यावेळेस आपण भारताकडे वळतो त्यावेळेस या विश्वाच्या पाठीवर दोनच धर्म असेल ते उदारवादी धर्म. उदारवादी धर्म इतके उदारवादी आहे की तुम्ही देव नाही मानला तरी तुम्ही त्या धर्मामध्ये स्वीकारले जाता. उदाहरणार्थ बौद्ध आणि हिंदू. तिथपर्यंत यायचं होतं मला की हे इतके उदारवादी आहेत की तुम्ही देव मानला तरी चालेल, देव नाही मानला तरी चालेल, संत मानले तरी चालतील, संत नाही मानला तरी चालेल. तुम्हाला कसल्या एवढ्या स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं आहे की तुम्ही तुमच्या मताने तुमच्या स्वभावाने तुमच्याकडे जेवढी बुद्धी आहे जेवढी आकलन शक्ती आहे त्या जोरावर तुम्ही जगू शकता. तुम्हाला कसलेच प्रकारचे पायबंद नाही. ते काय म्हटलं मला कृष्णाची भक्ती करायची म्हणजे सांगितलंच कृष्णाची भक्ती केलीच पाहिजे. एखादा म्हणलं नाही मला राम आवडतो उत्तमच आहे. रामात काय वाईट आहे? राम चांगलाच आहे. एखादा म्हणलं नाही मला काय आवडते खूप चांगलं आहे बाबा. कळबाई आवडते काहीच अडचण नाही. नाही नाही मला म्हसोबा आवडतो तरी अडचण नाही. काही अडचण आहे का काही? अजिबात नाही. नाही आमच्या वडील पंढरीची वारी करायचे आणि आमची आई काळूबाईला जायची मांडरला. आलं लक्षात? मी कुठं जातो तरीही अडचण. एवढा उदारवादी धर्म आहे. विठाला विठाला एवढा उदारवादी धर्म असताना सुद्धा सगळ्या जगाने हिंदू धर्मावर आक्षेप घ्यायचं कारण काय? कारण धर्म कोणताही जरी असला ना त्या धर्मामध्ये सुधारण्याच्या कायम संभावना शिल्लक असतात. जगातला कोणताही धर्म असू द्या त्याच्यामध्ये कायम सुधारणा करण्यासारख्या. कारण ज्यावेळेस धर्म निर्माण होतात ना त्यावेळेस त्या अवतीभवतीच्या परिस्थितीला पाहून निर्माण होतात. ते सगळं जे नैसर्गिक वातावरण भौगोलिक वातावरण सामाजिक उंची आणि त्याच्यामध्ये अब्राहिम मास्लोचा मानसशास्त्राचं ते पायऱ्या पाहून शिकलेले मानसशास्त्राचे त्यांनी 5 सिद्धांत सांगितलेले आहे. जीवन जगत असताना सगळ्यात पहिल्यांदा मूलभूत गोष्टीची पहिली पायरी अशी आहे तुम्ही जन्माला आले की जन्माला आलो. पहिली पायरी अशी आहे त्याचं म्हणणं असं आहे की तो जो जन्माला येतो तो पहिल्या स्टेजवर असतो. पहिला स्टेज म्हणजे काय तुम्हाला सांगू का? अन्न पाणी आणि निद्रा. सगळ्यात जन्माला आल्यानंतर सगळ्यात पहिली बेसिक नीड काय आपल्याला? अन्न पाणी आणि झोप. एक वेळेस अन्नाशिवाय तुम्ही 11 दिवस 12 दिवस 15 दिवस आमचे जरा किती दिवस राहिले तुम्ही उपाशी? अन्न आजारे 10-12 दिवस 15 दिवस उपाशी राहिले होते. मला उपोषण केलं होतं. म्हणजे 21 दिवस असं म्हणतात की 21 दिवस काय राहू शकतो माणूस. कोणाला प्रयोग करायचा असेल तर करा. माझं काही पण नाही आहे. मी पूर्ण स्वातंत्र्य आहे. मी तुमचे स्टेटस खेळून तुमच्या प्रचारात येईल लक्षात. आणि इथं जर तुम्ही तयार असेल तर त्याचा सत्कार पण करेल. काही अडचण. पाण्याशिवाय सुद्धा माणूस 5-6 दिवस जगू शकतो. आलं लक्षात घ्या. जी गोष्ट झोपलेली आहे ती गोष्ट अशी आहे की माणूस झोपेशिवाय राहू शकतो. अन्नाशिवाय 21 दिवस राहू शकतो. पाण्याशिवाय 7-8 दिवस 10 दिवस राहू शकतो. असा कोण या विश्वामध्ये की झोपेशिवाय राहू शकतो? नाही राहू शकत. मॅस्लो सांगतो की हा पहिला सिद्धांत ही पहिली पायरी आहे. सगळं जग या पहिल्या पायरीवर आधी उभं. आणि पहिल्या पायरी झाल्यानंतर एकदा का पहिल्या पायरीचा विकास झाला तर सर्वांचे आले. सगळ्यात पहिल्यांदा त्यांची काय अपेक्षा असते? आम्हाला खायला काय द्या? अन्न द्या. प्यायला काय द्या? पाणी द्या. आलं लक्षात? ते झोपायची गोष्टी जमीन त्याच्या पहिल्या स्टेजवर असतात. पण एकदा का ही नीड पूर्ण झाली माणसाची
तो दुसऱ्या पायरीवर जातो. आणि दुसरी पायरी काय आहे तुम्हाला सांगू. दुसरी पायरी आहे सुरक्षितता. एकदा पोटात अन्न पडलं लक्षात, वारीला तुम्ही जाता का नाही, एकदा का तुमचा पंढरीच्या प्रवासामध्ये तुमचा महाप्रसाद झाला रे झाला का पहिली ती ज्याला काय म्हणतो आपण पन्नी, मराठवाडी भाषेमध्ये सांगायचं तुम्ही पन्नी म्हणजे प्लॅस्टिक वडकुटी आलं लक्षात, वारकऱ्या भाषेत सांगायचं. आणि मग ती पहिली शोधायची. आता भोजनाची व्यवस्था झालेली आहे, पाणी पिण्याची व्यवस्था झालेली आहे, आता कसली व्यवस्था, निद्रेची व्यवस्था. मग ती निद्रा पहिले आपला तंबू पुढे शोधा बरोबर. आणि केंद्रीय महाराजाच्या निमित्त अजिबात जाऊ नये, 70 तंबू, त्याच्यात आपला तंबू फुटला, त्याच्यात वेगवेगळ्या जातीची धर्माची प्रांताची भाषेची माणसं येणार, तो म्हणा त्याच्यात काही भरणार आहे. महाराज मोठा त्रास असतो ते सांग. कधी कधी महाराज आपली जागा असेल तर भला मोठा खड्डा असतो, पाऊस पडला का बरोबर त्या खड्ड्यात काय येणार पाणी येणार. खड्ड्याकडे नका जाऊ, तसे खड्डे धोकादायकच असतात बरं डुबरे महाराज. हा, जीवनातले खड्डे असो किंवा गालावरचे, अपघात झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज तुमचा काय अभ्यास, आमचा अभ्यास असल्याशिवाय का, आमचं ते 6 महिन्याचं कोरोना जरा सरी असलं ना तर बास माणूस घायल होतो. मला ते ज्ञानेश्वरी बाजूला ठेवतो, पुढे जातो महाराज अपघातच होत महाराज पिठाला. मानसशास्त्रातले काही 5 सिद्धांत मी तुमच्यापर्यंत आलो होतो. घर पाहिजे, घर. तुम्ही घर देतं का घर, नट सम्राट पहा तुम्ही, खरोखर पहा. त्यांना मतात्मक गोड करायचं ना त्यांनी पहा. कधी कधी तो करायचा चित्रपट पाहायला काय हरकत आहे, सावता महाराजांचा चित्रपट पाहायला काय हरकत आहे. जीवनाला काही धडे शिकून जातात. पिंजरा पिक्चर पहा ना जरा शिकून, कळेल मग मिटता कमल झालं. कसा माणूस मोहामध्ये आडकतो आणि राजासारखा माणूस कधी पतन होतो, कधी रंग होतो, कधी पतन होतो, पदच्छित होतो. पहा तुम्ही काही शिकण्यासारखं घेणारा पाहिजे. वातावरणात सगळं उपलब्ध असतं. माळी असेल तर तो फुलं घेईन, कोळी असेल तर तो मासे घेईन. तुमची योग्यता, तुमची लायकी, तुमची उंची तुम्ही धावायची आणि त्या पद्धतीने तुम्ही काय घ्यायचं आहे, माल घ्यायचं. कारण माल विकणारी बाजार आहे हा, या विश्वाच्या बाजारात प्रत्येक जण विकायला आलेला आहे, प्रत्येक जण माल वाटतो. कुणीतरी तुम्हाला सन्मान विकतो, तुम्ही घडून जाता. लवजीवाची प्रकरण नाही ते काय काय विकतो कोण नक्की. रिस्पेक्ट. लोक का बोलतात, काय या मुली बोलायला लागल्या, तो रिस्पेक्ट त्यांना घरी मिळत नाही. आजूबाजूची मंडळी सुद्धा तो रिस्पेक्ट देत नाही, तो देतो. तिला नंतर करतं की हा नरकात फिरतो. सुरक्षितता, घर पाहिजे माणसाला आणि खरं घर पाहिजे. घर नसेल तर काय त्याला घरघरच आहे मला, घर नसेल तर घरघर आहे मला, घर पाहिजे. बर, दुसरा सिद्धांत झाला, दुसरी पायरी झाली. तिसरी पायरी काय, कुटुंब. तिसऱ्या स्टेपवर आल्यानंतर माणसाला कशाची आवश्यकता पडते, कुटुंबाची आवश्यकता. हे सांगत असतो कुटुंबाची खरी आवश्यकता 50च्या नंतर. 50च्या आधी काय पाठीमागे ते सांगितलं मी तुम्हाला, तुम्हाला नाही का. युवा अवस्थेत तुम्ही जेवढे पासाल तेवढी घरं उपलब्ध असतात. कमल जितने चाहोगे खिल जाएगी. जेवढी कमल पाहिजे तेवढी तुम्हाला काय होती उपलब्ध होतील. कमी सांगतो ज्यावेळेस तुम्ही आरशासमोर पाहाल, हे तू ज्यावेळेस आरशासमोर पाहिजे तुझ्या गालावरचं तेज नष्ट झालेलं असेल, गालावर चौकूट आलेले असतील, हात थरथर कापत असेल, तर तुम्ही मेरे पास आना प्रिय, मेरा दर खुला आहे, खुला ही रखी. त्यावेळेस सौंदर्य तुमच्यापाशी, सौंदर्याचं भांडवल तुमच्यापाशी असतं ना, वित्ताचं भांडवल तुमच्यापाशी असतं ना, सत्तेचं भांडवल तुमच्यापाशी असतं. जग सगळं तुमचं स्वागत करायचं. ज्यावेळेस काहीच तुमच्यापाशी नसतं त्यावेळेस तुम्हाला कशाची आठवण येते घरात. म्हणून ज्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी अन्नाची व्यवस्था केली पाहिजे. अन्नानंतर त्यांनी कशाची व्यवस्था केली पाहिजे,
सुरक्षित घराची, ऐका, घराची व्यवस्था झाली पाहिजे. आणि घराच्या नंतर कशाची व्यवस्था झाली पाहिजे? परिवाराची व्यवस्था झाली पाहिजे. परिवार फार महत्वाचा आहे. वारकरी संप्रदायाचा एवढा गौरव कशामुळे आहे की वारकरी संप्रदायामध्ये परिवाराची व्यवस्था आहे. आमचे विठ्ठल महाराज गुले सांगायचे, परिवार असणं म्हणजे किल्ल्यातून लढाई करणं. आलं लक्षात? आणि ब्रह्मचारी संन्यासी असणं म्हणजे मैदानात लढाई करणं. आणि कधी लक्षात ठेवा, मैदानातली लढाई कठीण असते. मैदानातली लढाई कशी असते? कठीण असते. हे ज्ञानोबारायांचे उपकार आहे. आसोनी संसारी जगातले सगळे प्राणी या 3 मुद्द्यावर अडकलेले, त्या 3 पायऱ्यावर अडकलेले. कुणाला अन्न नको आहे. अशी एक सोलापुरामध्ये एक महिला आहे की ती गेल्या 50 वर्षापासून तिने अन्न ग्रहण केलेलं नाही. येताना मला एक संदर्भ आठवला म्हणून सांगतो. नर्मदा परिक्रमाचे दादाजी महाराज अनेक वर्षापासून उपाशी आहेत, पण ते साधना करतात, नर्मदेचं पाणी पितात. ही महिला तर साधना पण नाही करत, साधी गृहस्थ महिला आहे आणि ती 50 वर्षापासून अन्न ग्रहण केलेलं नाही. तिचं पाणी सुद्धा 7 दिवसातून एखादी बाटली पाणी पिते. हा, दिवसातून 3 वेळा कॉफी पिते. एवढं तिचा अन्न ग्रहण. आता तेवढं सामर्थ्य ते आपल्याकडे नाही. असं काही समजायचं कारण नाही की अन्न पाण्याचा त्याग केला म्हणजे तुम्ही सिद्ध झाला. आलं लक्षात? त्या संजयाकडे दूरदृष्टी होती, दूरश्रवण नावाची विद्या प्राप्त होती, पण जन्ममरणाच्या फेऱ्यातून त्याचा सुटका नाही झाली. एखादं तुम्हाला सुंदर गाता येतं, तुम्हाला सुंदर वाचवता येतं, रंजवता येतं, सुंदर कीर्तन करता येतं, याचा अर्थ असा नाही की तुम्ही मुक्त झाला तर ज्ञानोबाराय तुकोबाराय तुमच्या भेटीसाठी आतुर झाले. अजिबात. हे कलेचा भाग आहे. तेव्हा भगवंताने तुम्हाला एक चांगली देणगी दिली. भगवंताने तुमच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला असं वाटलं की हे देतील, यांच्या कामाला लावतील, जगाच्या कामाला लावतील. पहिलं काम केलं आपण, आपल्या कामाला तर लागलेले. जगाचं कल्याणाचं पाहू आपण. विठाला पहा, शास्त्रामध्ये त्याचं सैद्धांतिक मूल्यमापन करत असताना शास्त्रकार म्हणतात, आहार निद्रा भय मैथुनच सर्व समान आहे. सर्व योनींमध्ये म्हणजे 4 प्रकारच्या ज्या योनी सांगितलेल्या आहेत, आलं लक्षात? त्या 4ही योनींमध्ये सगळं समान आहे. कुणाला अन्न लागत नाही, प्रत्येकाला अन्न लागतं. कुणाला पाणी लागत नाही, प्रत्येकाला पाणी लागतं. आलं लक्षात? कुणाला झोप लागत नाही, मला प्रत्येकाला झोप लागते. आता मुळात असे जाऊ का, ही जीवन आवश्यक गोष्ट आहे. झोप ही कशाची आहे? जीवन आवश्यक गोष्ट आहे. म्हणून आम्ही खूप भाग्यवान आहोत की गाढ अज्ञान रूपी अंधकारामध्ये आपण काय झालेलो आहे? झोपलेलो आहे. हे कृपाच आहे मला. जर तुम्हाला जाग येईल ना, तुम्ही घरी नाही जाऊ शकत. ते एका मागच्या शताब्दीमध्ये एका महात्माला जाग आली. लग्न चालू असताना शुभमंगल सावधान म्हटलं. त्याला जाग आली महाराज, तो लग्नातून पळून गेला, अजून नाही आला. कळतंय का? ही देवाची उपकारच मानावं लागतील तुम्हाला की तुम्ही आम्ही काय केलेले उपासात्मक म्हणतोय. कठीण आहे थोडस. आजचं अवघड जागेचं दुखणं आहे. जा सांभाळून घ्या. विठाला कुणाला असं वाटत नाही, कुणाचा परिवार असतो, त्या डुकराचा सुद्धा परिवार असतो. असं म्हणतात 6 महिन्यातून एक येत होतं आणि एका येतात 32 पिल्लं होतात. कोणाचं सांगतोय? रात्रीचं नाव घेऊन. इथपर्यंत सगळ्यांचं सारखं असतं. तुमचं आमचं वेगळं काही नसतं. महाराज तुम्हाला असं वाटलं की नाही, आम्ही घरी गेल्यावर आमची मंडळी आमचं स्वागत करते. महाराज
इथपर्यंत सगळं ठीक आहे. डुकराला सुद्धा परिवाराची आवश्यकता आहे, श्वानाला सुद्धा आहे, बोकडाला सुद्धा आहे, बोकडाला सुद्धा आहे. अडचण फक्त एवढीच आहे, बोकडाचा निषेध कशासाठी आहे? कारण बोकडाला ही आपली बहीण आहे, ही आपली पाठ आहे, ही आपली आई आहे याचं ज्ञान नाही. तरी बोकड पाहिजे का? माळी असेल तर तुम्हाला कळाला, तो शेतकरी असेल, माळी म्हणजे शेतकरी या अर्थाने शेतकरी असेल तर कळाला. तर बोकडं जन्माला आल्यानंतर 2 महिने तो सुद्धा होतो, पुढं सांगायची गरज. ते 3 गोष्टी सगळ्यांसाठी काय आहे? चांगल्या आहे. याच्यातून जो उठतो तो मानव, याच्यात या तीन पायऱ्यातून जो उठतो, जो अंतर कापतो, जो वस्त्रांतरित होण्यापेक्षा विचारांतरित होतो. परवा माझी बायको मला म्हटली की ऐकलं का हो, गॅस वाढला, गॅसने आपली काय वाढवली? किंमत वाढली. मला पण लगेच ती शब्द ऐकल्यानंतर आठवलं. मी शाळेत जात होतो, 7 नंबरच्या शाळेमध्ये, म्युन्सिपाल्टीच्या शाळेत होतो, आणि मी जायचो त्यावेळेस 5 रुपयाला वडापाव किती होते? 2. आणि भजीपाव 1.5 रुपये. आता वडापाव किती आहे? 15, 17, 20च्या खाली वडापाव नाही. त्याला सांगायचं वडापाव असून त्यांनी त्याची किंमत वाढवली, गॅस असून त्यांनी त्याची काय वाढवली? आपली किंमत काय? समाजात आपलं स्थान ते काय? आपली परिस्थिती काय? आणि देवाने तुम्हाला माणूस म्हणून पाठवलं. खरं सांगता अमोल महाराज, चूक केली का देवाने? लक्षात ठेवा, तुम्ही देवाला मानता, तुम्ही तुमचा देवावर विश्वास आहे म्हणून भगवंताने तुम्हाला सगळं भरभरून दिलं. खरं सांगतो, अभिनय करत नाही. आणि वारकऱ्याच्या पोटी जन्म दिला, तुम्ही सांगितलं वारकऱ्याच्या पोटी जन्म दिला. अजून सांगतो, सुग्रण बायको मिळाली कधी नाही. ते असं बोलतोय कारण या निमित्ताने तरी जेवायला बोलवतात. काय करावं, खूप अडचणी बोलल्याशिवाय तर कळतच नाही मला. संस्कारी बहीण मिळाली, कीर्तना तुमच्या जोडीला असली. एवढं सगळं काय मिळालं असेल बरं? कारण तुमचा देवावर काय? माझ्या बाबतीत असं नाही. माझ्या बाबतीत असं आहे, देवाचा माझ्यावर विश्वास की वारकऱ्याच्या तुम्ही जन्माला आणतो. बाकीचे तुमचं काही बोलायची गरज नाही. देवाचा माझ्यावर विश्वास आहे, त्याचं कारण असं आहे, बच्चा करेगा. एवढा देवाचा माझ्यावर विश्वास आहे की मातीत जरी पडला तरी उगवणार. त्याच्यानंतर ते 4थं पद येतं. ते पद आहे आत्मसन्मान. प्रत्येक व्यक्तीला आत्मसन्मान नाही मला. या स्टेजच्या पलीकडे गेल्यानंतर एखादा व्यक्ती गुरु करतो, एखादी व्यक्ती सत्संगतीमध्ये येतो, एखादा व्यक्ती ज्ञानेश्वरी गाथा वाचतो आणि मग त्याच्या अंतःकरणामध्ये स्वतःविषयी आत्मसन्मान पाहतो. पुरुषच्या महिलांना विचारा, महाराज माझी आजी 70 वर्षाची होती आणि आजोबा वाटायचे त्यावेळेस ते 76-77 वर्षाचे असते. आलं त्याच्यात. मी एक दिवस आजीला म्हटलं, आईच म्हणायची, आई का बरं बाबांना बोलत नाही? आईचं वाक्य फार सुंदर होतं. आई म्हणते, बाबाला बोलायचं, बाबा अजून मारते. का? मी आधी त्यासाठी सांगितलं की अज्ञान हे फार मोठे उपकार आहे. का उपकार आहे? कारण झालेल्या अन्यायाची जाणीवच होत नाही ना.
महाराज शिकलोच नसतो. तर अज्ञानाची, झालेल्या प्रताप देण्याची, झालेल्या याची अत्याचाराची जाणीवच झाली नसते. आज कितीतरी महिला अशा आहेत, अनेक संभावना प्रत्येक स्त्रीमध्ये आहे. प्रत्येक ठिकाणी कीर्तनाने 7 वर्ष ज्ञानेश्वरी सांगितली महिलांना. इथं सुद्धा 1 वर्ष सत्र झाला आपलं. खूप कठीण आहे महाराज. हा वारसा ज्ञानोबाराय कुटुंबरांचा, ज्ञानोबाराय कुटुंबरांचा वारसा आहे. मला लक्षात तुम्हाला सांगू, त्या पदावर मी येणारच 1-5 मिनिटात जे मास्टरचं प्रकरण संपवतो आणि त्या विषयावर येतो. मला लक्षात म्हणजे फार विस्तार झाला. प्रत्येक व्यक्तीला आत्मसन्मानी असणं गरजेचं आहे. आत्मसन्मान नसावं का आपल्याला? मला लक्षात, पण एक लक्षात ठेवा, पुढे येणार आहे. आत्मसन्मान हा प्रत्येकाला नसतो. असं काही समजायचं कारण नाही. श्रीमंत आहे म्हणजे आत्मसन्मान असेल, सौंदर्यवान आहे म्हणून आत्मसन्मान असेल. आत्मसन्मान हा कमवावा लागतो बरं का, आणि तो स्वतःच्या नजरेने कमवावा लागतो. जगाने देऊन तुम्हाला तो कमावता येत नाही. कधी कधी संत संगतीने प्राप्त होता आत्मसन्मान. तो आपल्या धृतराष्ट्राला सांगतो ना, काय तुला झालं, हे गावन घे लाडू बनवले, घे, तू मोठे प्रेमाने दिले होते ना मला लाडू, आलं लक्षात, आता मी देतो, घे. खबरदार जर काही शिल्लक ठेवलं तर खावंच लागेल. धृतराष्ट्र काय करणार? 100 मुलं होती, काही कामाला आलं नाही, सगळी नाही. आश्रितीचंच येऊन होतं, पर्याय नव्हता. आलं लक्षात. पुढे तरी विदुराच्या संगतीने परिणाम होतो आणि मग विदुर त्या धृतराष्ट्रावर लाज नाही होता त्याला. आणि आयुष्यभर ज्यांना मारण्याचा तू प्रयत्न केला, दाबण्याचा प्रयत्न केला, एवढी प्रताडना ज्यांची केली, सगळं झाल्यानंतर आता तू त्यांच्या दारात कुत्र्याप्रमाणे बाकीचे तुकडे होते. तुझा आत्मसन्मान तुला गेला काय? तू मर, पण आत्मसन्मान करून घेऊ. जरा जरी लाज शिल्लक असेल ना, माझ्याबरोबर सर जेवढं काही पदरात असेल आयुष्य, मनात चल, भजन कर, आत्मोद्धार करून घे. महाराज त्याच रात्री, अमावस्येच्या आदल्याच रात्री आलं लक्षात, धृतराष्ट्र गेला महाराज. त्याच्या अंतःकरणामध्ये काय जागृत झालं लक्षात घ्या. स्वतःला रिस्पेक्ट द्यायला आधी शिका. जग तुम्हाला कोण काय नजरेने पाहणार, कोण काय नजरेने पाहणार, कोण तुम्ही कोणत्या नजरेने पाहावं हे तुमच्या हातात आहे का? मुसलमानांसारखे तंबूत राहणार का तुम्ही? नाही राहू शकत तुम्ही काळ्या तंबूमध्ये. आलं लक्षात. तुम्हाला तुमच्या नजरेमध्ये आत्मसन्मान कमवावं. तुम्हाला खरं सांगा, शास्त्र काय करतं? माझ्यापेक्षा खूप सुंदर कीर्तनकार आहेत. आपण तर त्यांच्या पायरीपर्यंत पण जातो, तेवढी पण आपली उंची. पण एक गोष्ट आहे की त्यांच्यापाशी काय म्हणतात, आत्मसन्मान, ज्ञान, तुम्हाला आत्मसन्मान. मोठमोठे कीर्तनकार आहेत महाराज. ज्यावेळेस आम्ही संभाषण साधतो ना, त्यांच्या बोलण्यातून असं लक्षात येतं की याच्यामध्ये 1% सुद्धा आत्मसन्मान. सुंदर कीर्तन करतोय, जगाला मार्गदर्शन करतोय, सगळं करतोय, पण ज्यावेळेस स्वतःच्या आरशामध्ये पाहतो ना, तर असं वाटतं की जगातला सगळ्यात भोगला माणूस हाच आहे, याच्याला काहीच नाही. आत्मसन्मान असला पाहिजे. जगावं कशासाठी? ज्ञानोबाला म्हणतात, जाणते दोषी यावे जवळ आत्मकीर्ती अंगाने यावे, यानंतर आत्मसन्मान. विठाला विठाला आणि आत्मसन्मानाच्या पलीकडे जर काय असेल तर आत्मबोध, ज्याला आपण म्हणतो आत्मप्रचिती, आत्मउद्धार. आणि या विश्वाच्या पाठीवर त्याच्या जगण्याला खऱ्या अर्थाने अर्थ आहे. बाकीचे निरर्थक आहे. ते जगले काय, जिवंत राहिले काय, मेले काय, काही फरक पडत नाही. जगले ते जगले, मेले ते मेले, संपला काय महाराज. आणि म्हणून लक्षात ठेवा, या विश्वाच्या पाठीवर तुम्हाला जर काही जीवन जगून घ्यायचं असेल, मास्लोपासून त्या पंचसिद्धांतावर यायचं होतं आपल्याला. लक्षात आत्मउद्धार तुम्हाला करून घ्यावा लागेल. आणि ज्ञानोबाराय तुकोबाराय आदी गोरा रंका बंका वंका ही सगळी जे संत समाज आहे ना, तो या जातीतला आहे. पंचम स्टेपचा आहे. देव पाहावं, देव पाहावं, त्या उंच ठिकाणी उभे राहिले. पहिल्या पायरीचा त्याग केला, दुसऱ्या पायरीचा त्याग केला, तिसऱ्या पायरीचा त्याग केला महाराज. आलं लक्षात.
चौथ्या पायरीचा सुद्धा त्याग केला, कारण चौथ्या पायरीत सुद्धा अभिमान तर आहेतच ना. अहंकाराचा वादा न लागला. मी एक मोठा शास्त्री आहे, मला कीर्तन कळतं, मला गाणं कळतं, मला वाजवणं कळतं, पत्रिकेत माझं नाव आणि सप्ताहाला कीर्तनाला जाऊ कसा, हा सुद्धा आत्मसन्मानाची अडचण आहे ना, ती सुद्धा अंतत्व करतो अडचणच आहे. कळते का मी काय म्हणतो? आलं लक्षात? आणि खरं सांगतो महिलांना, तुम्हाला महिन्यातून एकदा येत असेल, पुरुषांना प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणाला येते. आलं लक्षात? तुम्हाला सुटका आहे, पुरुषांना नाही. तुम्ही चौथ्या दिवशी ज्यावेळेस स्नान करता त्यावेळेस शुद्ध होता. पुरुषाकडे काय सोय? पुरुषाला ज्ञानोपारायणच्या ज्ञानेश्वरीमध्ये स्नान करावं लागेल, तेव्हा ते शुद्ध होते. कुंभारांच्या गाठ्यामध्ये त्याला डुबकी मारावी लागेल, त्यावेळेस ते शुद्ध होते. भक्ती रसामध्ये त्यांचं नामजप करावं लागेल, संतांच्या संगतीत राहावं लागेल, तेव्हा तुम्हाला शुद्धी मिळेल. अन्यथा तुम्हाला शुद्धी नाही महाराज. फार भाग्यवान होते की त्यांनी देहत्याग केला आणि त्यांना शुद्धी मिळाली. आमचे विठ्ठल पंत कुलकर्णी शुद्धी मिळवण्यासाठी त्यांनी काय केला? देहत्याग केला आणि त्यानंतर त्यांना काय मिळाली? शुद्धी मिळाली. आपण देहत्याग केला तर आपल्याला शुद्धी सुद्धा मिळणार नाही. ज्यावेळेस आपल्याला मशागतून जाळून येतील ना, घरात डायरेक्ट प्रवेश करणार नाही, घरच्यांना आवाज येतील, बाहेर पाणी आण. शिवच्या ज्या येतील तिथे पोचा. आलं लक्षात? म्हणजे मेल्यानंतर सुद्धा आपली शुद्धी होऊ शकत नाही. आणि मग जर मेल्यानंतर शुद्धी होऊ शकत नाही तर तुमची शुद्धी होणार कशाने? 13वी शताब्दीमध्ये ज्ञानोबाराय तुकोबारायांना आणि आधी करून सगळ्या संतांना चिंता पडली की या बहुजन समाजामध्ये वेगवेगळ्या जाती धर्मांमध्ये नाना प्रकारच्या भाषेमध्ये संस्कारांमध्ये वाढलेल्या माणसांचा उद्धार होणार कसा. आणि म्हणून शास्त्राच्या अनेक सिद्धांतांनी स्वतः 13 रुपये अवतार घ्यायचं ठरवलं. किती वर्षापूर्वी? 750 वर्षापूर्वी. आणि मग प्रत्येक सिद्धांतांनी एक अवतार धारण केला. भक्तिरूपी सिद्धांताचा अवतार नामदेवरायांच्या रूपाने झाला. आत्मसाक्षात रूपी अहम ब्रह्मास्मी या सिद्धांताचा आविष्कार ज्ञानोबारायांच्या अवताराने झाला. सेवा परमो धर्म हा असा या सिद्धांताचा अवतार ज्ञानोबारायांच्या रूपाने झाला. कळतंय का काय म्हणतो? आणि ते एकाच वेळी सगळेजण जन्माला आले. पण जन्माला येत असताना तुम्ही म्हणतात कसे काय जन्माला आले? हो मागे या सावता महाराजांचं चरित्राकडे आपल्याला यायचं. ते सावता महाराज काय आज सावता झाले का? आज साव झाले का? पाठीमागे पेंड्याच्या रूपात भगवंताच्या संगतीमध्ये होते, त्यांच्या पाठीमागे जनकाच्या रूपामध्ये होते आणि अनेक वर्षापासून ती सेवा करत होते म्हणून आज साव झाले. ते अचानक त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन दिसत नाही. लक्षात घ्या, अनेक दिवसाची त्याच्या पाठीमागे परिश्रम होता, ते परिश्रम दिसत. माणसाला वाटतं भक्त असेल की एवढा मोठा झाला. अरे पण तो मोठा होण्याआधी त्याने किती परिश्रम केले ते परिश्रम दिसले नाही ना तुला. ते परिश्रम भिंतीच्या आड झाले. लक्षात घ्या, जीवन जगत असताना तुम्हाला स्वप्न फार महत्वाचं आहे. तुम्ही सफल झाला नाही तर तुमच्या जगण्याला कसल्याही प्रकारचा अर्थ नाही. सफलता ही जीवनाची सगळ्यात मोठी नीड आहे, सगळ्यात मोठी गरज आहे. तुम्ही सफल होत नसाल तर तुम्ही जगू नका, अजिबात जगू नका. तुम्ही जर सफल झाला नाही, तुमच्या गाठीचा पैसा नसेल, तुम्ही तुमच्या पत्नीला गावाला पाठवायचं म्हटलं तरी जनरल डब्यामध्ये पाठवावं लागेल. ती 9 महिन्याची गरोदर असली तरी. जनरल डब्याचा प्रवास केलाय तुम्ही? केलाय? छोटीशी बॅग घेऊन सुद्धा तुम्हाला शिरू शकत नाही. अशा ठिकाणी 9 महिन्याच्या गरोदर बायकोला सुद्धा तुम्हाला ठेवावं लागेल. पण तुमच्या गाठीची पैसा नाही, तुम्ही सफल नाही. सफल त्याचे 4-5 लक्षणं तुम्हाला पाठीमागे मी कीर्तनात सांगितलं होतं. कोण होतं कीर्तनाला? काय सांगितलं होतं? पैसा पाहिजे, पैसा पाहिजे. पैसा नसेल तर धिक्कार करतो. धिक्तांचे मनंच माणसं. आलं लक्षात? आमची चौघे मला फार सुंदर सांगतात, दारिद्र्याहुनी मरण बरे बा. दारिद्र्य दाखव. सगळ्यात जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे ते पाप म्हणजे गरीबा. देव तुम्हाला ठेवत नाही. तुम्ही तुमच्या कर्माने, तुमच्या संस्काराने, तुमच्या परिश्रमाच्या त्यागाने तुम्ही गरीब झाला. म्हणजे लक्षात येतो. म्हणून पाठीमागे ते सुभाषित सुंदर सांगितलं होतं, टका धर्म टका कर्म टका ही परम तक
एस असते टका नसती 8% टकाय चालाय ना. पैसा तुम्हाला पैसा कमवाच लागेल मला. त्याच्यातले 5 सूत्र मी शास्त्राचे सांगितले, मी तर वेदांचे सांगतो आणि मुळावर शास्त्राचे 5 सिद्धांत सांगितले. पहिला पैसा पाहिजे. पैसा असेल तर तुमच्या जागण्याला अर्थ. त्याच्याकडे पैसा नाही ना महाराज, त्याच्याकडे पैसा आहे. सनर कुलीना हा शास्त्रकार सांगतात. त्याच्याकडे पैसा आहे ना, तो कुलीन समजतो, त्याला मोठं महाराज समजतात, त्याला पारमार्थिक समजतात, त्याला पतिव्रता समजतात. तुमच्याकडे फक्त काय असलं पाहिजे, फक्त आता पैशाची फार महती घात नाही, पण रेल्वे स्टेशनला गेले आणि तुम्हाला शौचाला आलाय, तुम्हाला जायचं तुमच्याकडे पैसा नाही, तुम्ही शौचाला तरी जाऊ शकता. जरी तुम्ही मराठी असले तर तो भैया म्हणता निकाल बाहेर, कल निकल, आमने कोई दरवाजाला बोल के नाही आहे. अरे आगायला जायचंय नाही, पैसा दे. काय दे, 10 रुपये 5 रुपये टेक उत्तर जा का तिथं जायला ठेवा. आणि लक्षात ठेवा, खायला कोणी देईल, जायला तुम्ही देणार, जायला तुम्हाला घरीच यावं. म्हणून घराची फार मर्जी. दुसरी गोष्ट सांगितली, आरोग्य असलं पाहिजे. सकाळचं उदाहरण सांगतो. तिसरी गोष्ट म्हणजे कुटुंब असलं पाहिजे. ते कुटुंब प्रियवादी असलं पाहिजे, ते कुटुंब सेवाधारी असलं पाहिजे. आणि चतुर्थ गोष्ट सांगितली, आत्मसाक्षात्कार असलं पाहिजे. सेल्फ सॅटिस्फॅक्शन असलं पाहिजे तुमचं. त्याला मराठी काय म्हणून आत्मसन्मान. आत्मसन्मान असलं पाहिजे. 5 मुद्द्यांवर मी पाठीमागे शास्त्राचे 5 मुद्दे सांगितले, त्याने तुम्ही सफल व्हा. आलं लक्षात. तुमच्याकडे आरोग्यच नसेल तर तुम्ही काय सफल होणार महाराज. जर मला कीर्तनाला जायची खूप इच्छा आहे हो, पण मला उभं राहता येत नाही, म्हणजे गुडघे दुखतात, बसता तर अजिबातच येत नाही, पण तुला बाहेर बसावं लागेल. आणि लक्षात घ्या, उद्धार आतल्यांचा होतो, बाहेरचा होतो. उद्धार करायचा असेल आतमध्ये जावं लागेल. उद्धार करायचा असेल आतमध्ये जावं लागेल. पतन करायचं असेल तर बाहेर जावं. जे बाहेर गेले त्यांचं पतन झालं, जे आत गेले. आमचे पंडित अभिषेकी बाप्पा सर्वात्मका सर्वेश्वरा, सर्वात्मका सर्वेश्वरा, जे जे जगी जगते तया माझे मना करू माझ्या. आत्मसन्मान कशाला म्हणतात, जे जे जगी जगते, जे जे विश्वामध्ये जीवन जगताय माझे म्हणा. हे ज्ञानोबारांनी म्हटलं, हे तुकोबारांनी म्हटलं. ज्ञानोबारांनी रेडाजवळ केला, नामदेवरांनी कुत्र्याला जवळ केलं, नागमहाराजांनी गाढवाला जवळ केलं, तुकोबारांनी दगडाचे टाळाला जवळ केलं. दगडे काहीच कामाचा नाही. गाढवाचा तरी उपयोग होतो, रेड्याचा तरी उपयोग होतो, कुत्र्याचा तरी उपयोग होतो. त्या दगडाचा काय उपयोग होतो मला, दगड काय शिल्लकला भरपूर आहे. देवपुरा तर नाहीच आहे, काय कामाचे आहेत कधी नाही. पण संत असे असतात, योजकच तत्व बोललं, दगडाला सुद्धा त्याच्यात मुखातून काय करतात, स्वर निर्माण करतात. आयुष्यात साफल्य गरजेचं आहे. ज्यावेळेस नामदेवराय संतांचं म्हणजे ह्या नामदेवरायांची विशेषता अशी महाराज, या संप्रदायामध्ये सांप्रदायातले नसून संप्रदायाची सगळ्यात मोठी सेवा करणारी नामदेवराय. नामदेवरायांचा जन्म वारकरी संप्रदायाच्या उत्पत्तीचा आईचा आहे. जर बारीक चिंतन केलं तर तुमच्या लक्षात येईल. आपण संप्रदायाची उत्पत्ती ज्ञानोबारायांपासून सांगतो, आणि ज्ञानोबा हे नामदेवरायांना लहान आहे, धाकटे. नामदेवराय मोठे, आणि नामदेवरायांपासून दोन संप्रदायाची उत्पत्ती झाली. एक आहे वारकरी संप्रदाय, दुसरा आहे खालसा. आलं लक्षात. खालसाची सुद्धा आचार्य आहेत कोण, नामदेवराय. तर नामदेवरायांची विशेषता अशी आहे महाराज, एवढे उपकार आहेत नामदेवरायांचे. नामदेवरायांमुळं आपल्याला ज्ञानोबारांची समाधी प्रकरण कळाली, नामदेवरायांमुळं आपल्याला चौथा महाराज कळाला, नामदेवरायांमुळं आपल्याला जनी कळाली, नामदेवरायांमुळं आपल्याला ज्ञानोबाराय, सावता, सोपान काका, मुक्ताबाई हे सगळे कळाले. याचं कारण सगळ्यांच्या समाधीला उपस्थित होते. आलं लक्षात. ज्ञानोबारायांची म्हणजे नामदेवरायांची लेखणी चालली नसती ना तर हे सगळ्या संतांचं वाङ्मय आपल्यासमोर आलंच नसतं. आलं लक्षात. त्या संतांची महती आपल्याला आली नसते, आपल्याला कळालीच नसते. आलं. हे नामदेवरायांनी म्हणावं ना आपल्याला कळावं. हे संतांचे उपकार आहेत, की नामदेवरायांचे उपकार आहेत. आणि या विश्वाच्या पाठीवर तुम्ही असफल आहात, तर तुम्ही जगू नये या पहिल्या मुद्द्यावर ज्ञानेश्वरीचा आधार करून मी बोललेलं आहे.
तेव्हा तर वेगळं काही सांगायची गरज नाही. त्या ठिकाणी शास्त्राचा आधार दिला, या ठिकाणी मी वेदाचाच अर्थ काढतो. डायरेक्ट वेदातूनच ते प्रकरण शोधून काढतो, तुमच्यासमोर मांडतो. सफल होणं म्हणजे काय? साफल्य फार महत्वाचं आहे. सफल नसेल तर माणसाने जगू नये हे मी तुम्हाला काय केलं सांगितलं. काय जगू नये? अरे बाबा, तुम्ही जगलात तरी मरण यातना तुमची मुलं तुम्हाला देणारच आहे. ते म्हणणारच आहे तुम्ही आमच्यासाठी. कळतंय का काय बोलतो? कशामुळे झाले? असफल झालो. आणि जे असफल झाले ते ठरवतात की मुलांनी काय केलं पाहिजे. एवढी शोकांती काय फक्त श्रीगुरूंना संतांनाच कळतं, आई वडिलांना कळत नाही. कळाला असतं तर त्यांना त्यांच्या बुद्धीत आधी प्रकाश पडला असता ना. कळतंय का? मला खूप अंतर कापायचं आहे. तुम्ही सफल होणं महत्वाचं आहे. त्या साफल्यासाठी 4 सूत्र वेदांनी सांगितलेलं. तुम्ही हे केलंच पाहिजे. हे करत असाल तर तुमच्या जीवनाला पुरुषत्व लाभेल. आलं लक्षात? तुम्ही खऱ्या अर्थाने पुरुषार्थी आहात. आलं लक्षात? तुम्ही खऱ्या अर्थाने आत्मसन्मानाच्या योग्य आहात. तरी अवधान पात्र होईल. योग्यता. योग्यता मराठीत काय शब्द आहे? पात्रता. आणि इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण त्याला? पात्रता त्याचा मी विचारते. जवळ गेलो आपण, त्याला काय हरकत नाही. त्याच्यावर आपण आता चालून घेऊ. आता गाड्या पुढे बोलतोय लक्षात. ती योग्यता ती तुमच्याकडे असली पाहिजे. मग ती 4 प्रकारांनी सांगितलेली आहे. लक्षात? त्याला शास्त्रामध्ये 4 पुरुषार्थ असं म्हणते. आता म्हणजे मला सोपं झालं की 4 पुरुषार्थ कोणाच्या पाठ नाही. असं कोणी आहे त्या मंदिरामध्ये 4 पुरुषार्थ माहितीच नाही. त्याच्यानंतर मला तुमचं काय म्हणते तुम्हाला माहिती आहे. धर्म अर्थ काम आणि मोक्ष तुम्ही धर्माने जगलं पाहिजे. सावता महाराजांच्या जीवनामध्ये सावता महाराजांचं जीवन सफल काय? कारण धर्माचा आरोग्य धर्मोचर. शास्त्र काय सांगतं? वेद काय सांगतात? धर्मोचर. धर्माचे आचरण केलं पाहिजे. मला धर्माचं आचरण केलं पाहिजे. आलं लक्षात? मला असं वाटतं विश्वाच्या शांतीसाठी वेगळं काय करू नका. काही सत्य ते काही गरज नाही. विश्वाच्या शांतीसाठी प्रत्येकाने स्वतःच्या स्वधर्माचं काय केलं पाहिजे. तुम्ही कुटुंब प्रमुख आहात तर कुटुंबाचा भार उचलणं हे तुमचं काय धर्म आहे. तुम्ही पत्नी आहात तर आलेल्या पाहुण्याला घोटभर पाणी किंवा आलेल्या आपल्या मालकाला आल्या काय दिलं पाहिजे? त्याला पाणी दिलं पाहिजे. त्याचे कपडे काढले पाहिजे, ते धुवायला काढले पाहिजे, त्याची शुश्रूषा केली पाहिजे. आणि जसं लेकराला सांभाळ तुला तसं त्या नवऱ्याला सुद्धा काय दिली पाहिजे. हा पोराला डिवचलं तर बाईला आवडत नाही. बरं करून पहा. का बरं? कारण त्याचा सुद्धा आत्मसन्मान आहे. बरी त्याला शिशू कळत नाही. त्याला काय पाहिजे? तिच्या लेखी त्याचा काय आत्मसन्मान, तिचा आदर आहे. तो आदर थोडासा फिरव आणि नवऱ्याला तुम्ही सोपं झालं ना. अरे बाबा रोज हेच बोलतोय. कुठं होतो मी मला सांगा बरं. त्याच्या पुढे जायचं म्हणजे वेदाचा अर्थ सांगितला असताना धर्मोचर. धर्माचं आचरण माणसाने केलं पाहिजे. धर्म त्याच्यानंतर काय अर्थाविषयी पुन्हा तुम्हाला खरं सांगता. अर्थात काही अर्थ नाही हे सांगितल्यानंतर जर अर्थाची व्यवस्था नसेल तर त्यालाही काही अर्थ आहे का?
डाउनलोड करा, नोट करा आणि घरी जिथे घरी बसा. विठाला अर्थ पाहिजे. गडलोड हा तो कसा कमवायचा लोडवणी धन उत्तम व्यवहार त्याच्यानंतर काय धर्म अर्थ करायला तर त्याच्यात पुढचं काय काम पाहिजे. काम नसेल तर बाकी कोण गाव करेल आपल्याला, काम तर बरोबरच पाहिजे. कारण कामामुळं किल्ल्यातून लढता येईल. आणि काम का नसावा बरं, का कामापासून तुम्ही निवृत्त होऊ शकता नाही होऊ शकत. तुम्ही म्हणता नाही 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 आपण काय करू, मुलींचं हॉस्टेल सेपरेट करू आणि मुलांचं हॉस्टेल सेपरेट करू, समलेखित तयार होईल. विशेषतः अशी हिंदू धर्माची की कामाला पाप मानलं गेलेलं नाही. कामाला हा पुरुषार्थामध्ये घेतला असेल काय तरी कधी चिंतन केलं तुम्ही? काय कारण कामाची कोतवाल वगैरे एवढे अवहेलना कामाची केली तरी कामाला वेदाने पुरुषार्थामध्ये घ्यायचं काय कारण वेद चुकला होतो नाही. मला कामाची फार मोठी आवश्यकता आहे. कामाची त्या कामाला अजून काम या शब्दाच्या व्याप्तीच्या उंचीला थोडंसं आपण खाली आणू आणि त्याला कामाचं स्वरूप म्हणजे आपण पत्ती करू किंवा पती करू. एवढं सूत्र करू की तुम्हाला तुमच्या भाषेत काय होईल ते समजेल. गरज नाही का तर तुम्ही ठरवलं राहायचं वेगळं शक्य आहे का? तुम्ही म्हणसाल का नाही शक्य मला आतापर्यंत कोणी राहिले का? असं राहिले का रामदास स्वामी राहिले का मारुती राय? अरे बाबा मारुती रायांचा जन्माचं मूळ पाहणार ते काही कामाची उत्पत्ती आहे का? ती प्रसादाची उत्पत्ती आहे. ज्ञानोबा प्रसादाची उत्पत्ती आहे. साधूचा आशीर्वाद प्रसाद मिळालेला आहे. ती कामाची उत्पत्ती नाही आहे. जे कामातून जन्माला आले ते कामच करणार म्हणजे प्रसादातून जन्माला आले त्यांचा प्रसादच होणार असं म्हणतात. मी जन्माच्या वेळेस गोकुळाष्टमीचा माझा जन्माच्या वेळेस जन्माच्या आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तयारी असते ना बरोबर ना. आदल्या दिवशी माझ्या एक भजनाला गेली तेव्हा तो भजनात गेलोय अजून बाहेर आलेलो नाही. काय ज्याची कामातून उत्पत्ती त्याचं काम होणार, ज्याच्यातून रामातून उत्पत्ती त्याचं राम. म्हणून माणसाने प्रयत्नच करायचा नाही. मला हा प्रयत्न करणं गरीब राहणं पाप नाहीये. अजून त्याला सोपं करून सांगतो. गरीब राहणं पाप गरिबी लोक वशात करणं वशात प्रारब्ध वशात तुम्ही गरीब जन्माला येणं पाप नाहीये पण गरिबीत मरणं पाप. आणि म्हणून तुम्हाला धर्मही कमवला पाहिजे, तुम्हाला अर्थही कमवला पाहिजे. स्वस्त्रियेही कार्यापुरते बोलावे स्पर्शावे निरुक्त कामाचं समाधान करत असताना शास्त्राने त्याला विधी दिलाय ना. आलं लक्षात. तो विधी असा आहे स्वस्त्रीचंही कार्यापुरते. इतरांचा तर विषयच नाही. स्वस्त्रीचंही या वाक्यामध्ये अन्यांची व्यावृत्ती आहे. आलं लक्षात. वेदांती भाषा मी तुम्हाला मांडत नाही. अन्यांची काय आहे व्यावृत्ती आहे आणि इष्टाची काय आहे विधान केलेलं आहे तिथं काय. आलं लक्षात. विधान केलं स्वस्त्रीचंही कार्यापुरते. आलं लक्षात. म्हणाल साधके गृहस्थी साधके जावे काय तुम्ही असं म्हणाल नावडे स्त्रियांचा परमार्थ नावडे स्त्रियांचं एकांत फार काय त्यांचे बोलणे नाव आलं रे नावडे त्यांचे रगडणे नावडे सगळं प्रकरण वाचून द्या. 36 ओळी आहे. काय महाराज काय करायचं ठरवलं महाराज. त्यांच्याकडे एकच पुस्तक आहे ते एक पुस्तक घेऊन सगळ्या जगात नसतं. आलं रे. अरे त्या पुस्तकाच्या नावाखाली तुला अख्खी लायब्ररी आहे. तू कधी जाणार तिच्यामध्ये कधी पाहणार. त्यांच्याकडे देवाच्या नावाखाली एकच लटकलेला आहे. तुझ्याकडे देवाच्या नावाखाली किती वेगवेगळे प्रकारचे आहेत महाराज. रोज एक घेऊन बदल लिहिलेला तरी तुझ्या आयुष्याला बोलण्यासारखं. ते सगळं वाचा 9:30 झाले. मला आधी पंगडी आलेली 10 वाजता जोडा पाहुणे 10 सुटत पाहुणे 10 सुटायचं असेल तर मग सकाळचे पाहुणे 10 सुटतील. धर्म
कळत नाही, कारण सगळे त्याच्यातले किडे विष्ठेतूनच जन्माला आले आणि विष्ठेतच जाणार नाही, मग त्याचा काय एवढा विस्तार करायची गरज नाही. आणि चतुर्थ सांगितले, चतुर्थ लक्षण सांगितले, चतुर्थ पुरुषार्थ सांगितले. कोणता? मोक्ष. हा हा, भक्ती. जो भक्तीला लागला त्याचा काय झाला? उद्धार झाला, तो सफल झाला. एकदा का तुम्ही सफल झाले रे झाले. वा वा वा, काय बोलायचंय महाराज. सगळी लोक गुणगौरव करण्यासाठी येतात. आमच्या छायाताई निवडून आल्या, त्यांनी आयुष्यात आधी 3 कामं प्रॉपर केली, धर्माने वागले. महाराज तुम्ही आमची त्याच्यापेक्षा मानवण्यापेक्षा फार म्हणजे आपण कीर्तन करून सुद्धा त्यांची चरणाजवळ जाऊ शकत नाही. कारण आपल्याला बोलता येतं, पण त्यांचा मुलगा ज्यावेळेस 35 वर्षाचा होतो आणि तो आल्यानंतर 30 वर्षाच्या महाराजांच्या पाया पडतो, याच्यात घरंदाजपणा त्यांचं. आणि ही सफल होण्याची लक्षण आहे. सफल म्हणजे पैसा आला म्हणजे सफल होत नाही, तो रावण झाला असता ना. सफल रावण भिकारी आहे, कारण एवढं संपत्ती असून, अरे काय संपत्ती आहे रावणाकडे? मी म्हणतो आपल्याकडे कोणाकडेच नाही. काय प्रतिबद्ध बायको आहे. रावणाच्या बाबतीत असं होतं, जोपर्यंत रावण कामावर येत नव्हता तोपर्यंत ही मंदोदरीची आस्था की किती भाग्यवान सांगतो मी, सांगतोय का नाही? बरोबर आहे का नाही? तरी तो भिकारी ठरला. याचा अर्थच काय? सफलतेचे सुद्धा काही निकष आहे, कळतं का? इथं साधू संत कुणालाही सफल मानत नाही, अजिबात नाही. धन्य जगी तोची एक विश्वाच्या पाठीवर विश्वातले सगळे पालख्या, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, सगळे आता काय विस्तार करायची गरज नाही. आता सगळे भगवंताच्या दारात भगवंतापाशी येतात. ज्यांचं जीवन सफल झालं ना, भगवंत त्यांच्यापाशी येतो. आमच्या सावकार महाराजांना भेटण्यासाठी भगवान परमात्मा येतो. महाराज आजही पंढरीची वारी भगवान परमात्म्यासाठी सगळं जग करतो. पण महाराज त्या भक्तासाठी भगवान परमात्मा आरणची वारी करतो. विठाला विठाला काय झालं असं? कारण त्यांचं जीवन त्यांनी काय केलं? सफल केलं. नामदेव राय चतुर्थ अभ्यासक्रमामध्ये नामाने त्यांचा जन्म सुफल झाला. नामाने भगवान परमात्मा सुद्धा तुमच्या कार्याची काय दखल घेईल. महाराज काय सफलतेचे निकष अनेक विस्तार करता येईल. 7-8 दिवस अगोदर कसं पुढे झालं. मी राऊत महाराजांच्या कीर्तनासाठी गेलो होतो माझ्या पंढरपुरामध्ये. माझा रोजचा म्हणजे दर वारीचा नियम आहे. तुम्ही सकाळी 5 वाजता मी आरवाळ्याला 1 वाजता पानाला नाही जात. 5ला उठणार, 6 वाजता चंद्रभागेचं स्नान करणार, 4, 7:30, 8 वाजेपर्यंत राऊत महाराजांच्या कर्मामध्ये जाणार.
यावर अभंग फार सुंदर होता. अभंगापासून यही होतो म्हणून मला त्याच्या आधी त्याची 2-4 कीर्तनं झाली होती. त्यांचं कसं आहे की एकच अभंग जोपर्यंत त्याचं परिपूर्ण कीर्तन होत नाही नामा म्हणजे त्यांचा जन्म सफल झाला तर जोपर्यंत ते चिंतन सफल होत नाही तोपर्यंत ते सोडत नाही. मी म्हणतो 100 दगडी घडामध्ये ते एकच घडावं आपण देवच घडावं. 100 दगडी घडावले पण सगळ्या पाहिजे जेवढे लोक येतात त्याच्या गुंठ्यावर काय नाही केले करून काय फायदा आहे. एकच त्याला करावा असा करावा पण त्याचा निवृत्ती नागपूर भगवंता तुझं कारणे वेळो जिताची काही अभंग काय भगवंता तुझं कारणे वेळो जिताची काही तेव्हा जिवंतपणे तुम्ही कसं काय तुझ्यासाठी जिवंतपणे नाटवा देव न वेळे भजन हे काहीच व्हायला तयार नाही. जीवनामध्ये साफल्य करायचं असेल तर नामदेवराव म्हणतात ते सावता महाराज सफल झाले बा काय नामामध्ये त्यांचा जन्म सफल झाला. वंश उठलेला माई आता तुम्ही एकदा का सफल झाले तर तुमच्या वंशाला सुद्धा सगळे म्हणतात काय महाराज अहो तो तर काय त्याचे आई वडील नाही त्यांचं अख्खं वंशच काय असा मार्ग तर भाऊही असा होता ते बहीण का शिकवतो का बरं अरे तो सफल झाला ना आलं लक्षात सफल झाला म्हणून आज पंतप्रधानाच्या आईची एवढी दखल काय घेतली जाते कारण मुलगा काय झालाय सफल झाला आणि म्हणून लक्षात घ्या नाही साफल्य कशामध्ये हे मी सांगितलं की भगवंताच्या भजनामध्ये साफल्य इतर कशामध्ये साफल्य कशामध्ये साफल्य नाही महाराज भगवंताच्या भजनामध्ये साफल्य नाही का. म्हणून आमच्या चरपटी स्तोत्रामध्ये भगवान शंकराचार्य फार सुंदर सांगतात भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज मूढमते. वकीला म्हणजे बुद्धीला म्हटलंय ये वेळे तू देवाचं नाव घे आल्या लक्षात ते धन्य तर माझ्या हरिपाठामध्ये सुद्धा नागपाला सुंदर धन्य दिलेला काय माय धन्य माय व्याधी सुकृताचे फळ लक्षात ठेवा तुम्ही सफल झाला चौथा मला सफल झाले म्हणून त्यांचा गुणगौरव केला. नामदेवराय म्हणतात त्यांचं पण सुधारण आहे ते जर असफल झाले असते ना कोणी त्यांची दखल घेतली सापडले. एवढं महत्वाचं आहे की तुम्ही जर सफल झाला नाही तुमच्या कुळाचा सुद्धा धिक्कार. ही ज्ञानोपाराय तुकोबारायांची क्रांती आहे की ज्ञानोपाराय तुकोबारायांचा भक्ती संप्रदाय असा आहे की तुम्ही सफल व्हाल पण धन्यता तुमच्या कुळाला आहे. तुम्हाला सांगतो माळ्याला कोण जवळ करणार कोळ्याला कोण जवळ करणार कोण करणार कुंभाराला जवळ कोण करणार त्या नाव्याला जवळ मार कोण 18 प्रकार जातीमध्ये जन्माला मराठ्याला तरी कोण जवळ करतं. म्हणजे ब्रह्माचा आता गावर ब्राह्मणाच्या पंक्तीला बसून देतात का पा विषयान नको बापरा. तुम्हाला धन्यता कशामध्ये ज्ञानोबारांचं कोण कोण बोलतो लक्षात विश्वाचा वेध घेणारी माणसं ज्यावेळेस महाराष्ट्राकडे येतात पहा ना सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत सगळे भारतातली माणसं महाराष्ट्राकडे येतात. काय कारण असेल पंक्चर काढणारा कोण आहे अण्णा इडली बनवणारा कोण आहे कर्नाटकचा उडुपीचा अण्णा पंक्चर काढणारा केरळचा अण्णा आलं लक्षात पाव विकणारा भैया युपीचा आहे का नाही आलं लक्षात नागपुरा ज्वेलर्स राजस्थानवरून आला आहे आलं साड्या विकणारा सुरतवरून आला आहे. सगळा भारत महाराष्ट्रात येते याचं कारण काय तर कारण फक्त एवढंच आहे की ज्ञानोपाराय तुकोबारांनी ही भूमी अशी बनवलेली आहे की सगळ्यांनी इथे येऊन राहावं लागतं. माहिती आहे की इथं झालं तर आपल्याला कशाही प्रकारची काय नाही आहे पण इथं नाही आणि आपण येणाऱ्यांचं फार स्वागत करतो असंही नाही झालं तर मनसे विरोधच आहे पण ते दिवशी येतात. आलं लक्षात की याचं कारण काय महाराज फक्त ज्ञानोपाराय तुकोबाराय विठाला विठाला
एकदा तुम्ही तुमचं साफल्य ठरलं, तुम्ही सिद्ध झालं, तुमचं कर्तृत्व तुम्ही सिद्ध केलं रे केलं, आणि तुम्हाला काय माळा घालते, जगातलं सगळे जग येईल आणि तुमच्या आईबापाच्या सुद्धा काय घालते माळा काही अभंगाचं तिसरं जग. धन्य त्याची माता त्या मुलीला असं वाटतं की आपल्या आई वडिलांचा लोकांनी आदर करावा. तिने काय झालं पाहिजे, सफल झालं. ज्या मुलाला असं वाटतं की भर भावकीमध्ये आपल्या बापाची किंमत होईल, तर त्यांनी काय करावं लागेल, आपली योग्यता सिद्ध करावी. तुम्ही फक्त योग्यता सिद्ध करा, बाकी काही करू नका. जग तुमचं दखल घेतल्याशिवाय राहत नाही. अजूनपर्यंत एका सुता गुलाबाच्या फुलाने मधुमाशांना पत्र पाठवलेलं नाही. अजूनपर्यंत एका सुद्धा पाडाच्या आंब्याने पोपटाला पत्र पाठवलेलं नाही. त्यांनी फक्त आपली योग्यता सिद्ध केली. म्हणून तुम्ही सफल झालात, पहिला परिणाम असा होईल, सगळं जग तुम्हाला काय म्हणेल, चांगलं म्हणेल, तुमचा उद्धार झाला, तुमच्या कुळाचा झाला, यात काय नवल. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, महाराज आपली आईता असे जागता, धन्य माता पिता. लक्षात ठेवा, तुमचं पतन झालं तर ते फक्त तुमचं पतन नाही. काय झालं महाराज, तिला कळालं नाही की मी सेकंड वेळ केलं. अरे फक्त तुझं पतन नाही, तुझ्याबरोबर तुझ्या वडीलचे वडील आहेत का जिवंतपणे मारतात, त्यांना जाण्याची गरज नाही, लोकांच्या नजरा त्याला जातात. प्रत्येक काय म्हणतो, कोणत्या बापाला मुलगी जर असते, तुम्हालाही मुलगी कोणत्या बापाला असते तर नाही महाराज. पण हा समाज आहे, की समाज अशा नजरेने पाहतो ना, त्याला असं वाटतं कोणी आता पास ना दहावी झाली, आपण आता शेवट क्लास घे, आपण काय करू शकतो, त्याची खरंच इच्छा असते का वाचतो. आणि ज्यावेळेस तो रिक्षा चालत असतो, पाठीमागं बसलेली मुलगी कलेक्टर असते किंवा पोलीस ऑफिसर असते किंवा डॉक्टर असते आणि तो सोडत असतो, त्यावेळेस त्या आरशातून तो पाहतो आणि पाहिल्यानंतर ती जी स्त्री आहे ना, ती जी मुलगी आहे ना, ती पाहिल्यानंतर त्याला आपली सगळी पण अशी होऊ शकते. बरं का, ती हुशार आहे, ती काय हुशार आहे, अशी होऊ शकते. पण आजूबाजूची जी माणसं असतात कळते ना, ती तिच्यामुळे त्या बापाचं मरून नाही ना. जन्माला आली तर ब्राह्मण व्हा, नाही तर बौद्ध व्हा, माझ्यांचा नाही कचरा. कोणी नास्तिक घेत ना, ब्राह्मण कधी सत्यनारायण तुम्हाला बोलवत नाही. बौद्धांचा तर विषयच नाही, त्यांनी 21-25 आधीच सांगितलंय की आमचे हे देव नाही आहे. थोडा वेळ लागेल, सफल झालं पाहिजे. आई वडिलांना धन्यता ठेवा मिळेल. सावता महाराजांनी स्वतःला सिद्ध केलं म्हणून. बरं, त्यांनी सफल होण्यासाठी काय केलं, सफलतेचा वेगळा कोणता मार्ग नसतो बरं का. सफलतेची सूत्र असतात, सफलतेच्या सवयी असतात. सावता महाराजांचे आजोबा वारकरी आहेत पंढरपूरचे. सावता महाराजांचे वडील वारकरी आहेत. आजोबा दैवू माळी, त्यांना 2 मुलं, एक परशू माळी आणि एक डोंगरूजी माळी. डोंगरूजी माळी पंढरपूरला गेले ते पुन्हा कधी आले नाही. दैवू माळींना ते सावता महाराज जन्माला आले. सावता महाराजांना पुन्हा 2 मुलं आहेत, एक विठ्ठल आहे आणि कांगिता अशी 2 मुली आहेत. विशेष तुम्हाला सांगतो, बापांनी वारी केली, आजोबांनी वारी केली, या नातवाला वारी करायची काय अडचण नाही. सावता महाराज केले नाही, वारकरी करत नव्हते वारी असं नाही, पण पेरणीच्या टाइमात वारी करत, पेरणीच्या टाइमात आधी पेरणीला महत्व द्यायचे आणि कांदा मुळा भाजी आवडी मिठा बाई माझी या सिद्धांतावर जीवन जगले. कर्मालाच कर्मालाच काय मानलं, देव मानलं. त्याचा परिणाम असा झाला, देवाने तुमच्या साफल्याची काय घेतली, दखल घेतली आणि त्याचा परिणाम असा झाला, कुळाचा उद्धार झाला, तुमच्या आईवडिलांचा उद्धार झाला. प्लस
सांगतात साठविला जाता त्रैलोक्यात. काय मोठा अधिकार आहे सावता महाराजांचा. अनेक प्रकारे चालता येतील. सपोज कसे आहेत, कारण आरोग्यवान आहेत, अनेक वनस्पतींचं त्यांना ज्ञान आलं लक्षात. आरणगावचे ते वैद्य होते सावता महाराज. म्हणून माणसाच्या जीवन जगत असताना ते शास्त्रातले 5 सिद्धांत सांगितले. त्याच्यातला पहिला पैसा आहे, दुसरा आरोग्य आहे. मग ते मनाचा असो किंवा शारीरिक असो ते तुम्हाला सांभाळता आलं पाहिजे. सावता महाराजांनी ते सांभाळलं. मनाचं सांभाळलं कारण कांदा मुळा भाजी मोठ नाडा वीर सगळं जे आहे ना तुका सावता म्हणजे केला केला डोळा हे सगळं जे आहे ना ते अवतीभोवती त्यांनी सिद्ध केलं. म्हणजे अंतर्मन शुद्ध केलं. मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून मन कसं केलं, स्वस्थ केलं. मन करा रे प्रसन्न केलं. मला येऊ मनुष्याना नाही का पंचदशीच्या शाखेमध्ये गेलं तर तुम्हाला हे दिसेल. आता पुढं सांगायचं जर झालं शरीराच्या आरोग्याचं काय तर सर्व शास्त्राचं त्यांना ज्ञान होतं. ज्यावेळेस गावामध्ये साथीचा रोग आला तो साथीचा रोगाचं पण सुंदर वर्णन आहे महाराज. शेतामध्ये एक धोंडा पडलेला होता, सगळं गाव त्याला मसोबा म्हणायचं. सावता महाराजांनी तो उचलला आणि बांधावर टाकला. काढल्यानंतर सगळी गावातली लोक खोकली म्हटली तुम्हाला काही सावता भजन करतात, कीर्तन करतात, वडील वारकरी त्यांचे वडील वारकरी एवढे सगळे चांगल्या फळात जन्माला येऊन देवाचा अपमान करतात. काही वाटलं पाहिजे. सरळ उचलला आणि बांधावर टाकला, देवाला हात लावला. सावता महाराज म्हणजे देवाला नाही हात लावायचं तर विष्णूला हात लावायचं. अरे देवच एक असा आहे की त्याला हात लावण्यासारखा, देवच एक असा आहे की पाहण्यासारखा, देवच एक असा आहे की तो हृदया धारण करण्यासारखा आहे. कोण आहे कोण आहे याच्यामध्ये महाराज ऐकलं नाही. सगळ्या गावाने सावता महाराजांना बहिष्कृत केलं. परिणाम असा झाला महाराज काही कालावधी महाराज असं देवाची एक लीला आहे त्याचा किती अपमान करा काही फरक पडत नाही. पण बघता तर नाही करायचं. कधी प्रयोग करा. आता मी वाढत नको आपले ठिकाणचे बाबा मी नको आता यात्रेला आहे त्यांचं आधीच मग चुकवायला नको. आधी शिरलकर बाबा नाही झालं जायचं. तुम्ही लक्षात घ्या घरी गेला ना मंदिरला म्हणायचं आमच्या काकूला आहे तुला काही कळत नाही, तुला अक्कल नाही, असं नाही तसं नाही तसं नाही तसं नाही तसं नाही. 100 आपरात काय घरी पोटामध्ये घाली. एकदा पोरामध्ये एक शब्द वापरावा. बाद झालं करतोय ना त्याचं तो काम, भरतोय ना तुमची पोटं, भरतोय ना लाईट बिल, सगळं करतोय ना त्याचं नाव घ्यायचं नाही. काय मला बोलायचे मी गप्पे ना त्याचं नाव म्हणजे आईला जसं मुलाचं नाव घेतलं सहन होत नाही तसं देवाला डॉक्टरचं नाव घेतलं सहन होत नाही. तुम्ही बाकी काही करा पण भक्ताला त्रास नाही दिला पाहिजे. गावाने सावता महाराजांना वाळीत टाकलं तर देवाला ते पसंत पडलं नाही. साथीचा रोग आला, सगळं गाव आजारी पडलं. सावता महाराज म्हणे ऐकलं का नाही स्वीट घे आपण रानात जाऊ, आपण ती झाडपाल्याची औषध आणून काढा बनवून मस्त ती सगळ्या गावाला काय करू पिला पाहिजे. मला लक्षात नाही ब्रह्मरसाचा काढा सगळ्यांना पाजू. हे सगळं काय हे सगळं जग काय करू ढवळून काढू. आता हे सोहळे झाले त्रिभुवनी विषमभवनी सांडी गेले. सगळ्या गावाला काय करू शुद्ध करू, पवित्र करू, मुक्त करू, आरोग्यवान करू. तुम्हाला काही अरे अख्ख्या गावाने आपल्याला वाळीत टाकलं. अख्ख्या गावाने जरी अख्ख्या गावाचा जर त्यांचा धर्म त्यांनी त्या धर्माचं त्यांनी पालन केलं असेल तर आपणही आपल्या धर्माचं काय केलं पाहिजे पालन केलं पाहिजे. आपण वाळी आहे शेतामध्ये गेल्यानंतर लई गवत झालं म्हणून शेत काय झाडून टाकतो का नाही ना. ते तर उचलतो खुरपून काढतो त्याची चांगली मशागत करतो आणि एकदा का मशागत झाली रे झाली काय होतो पुन्हा काय होतो भोपावतो महाराज. मग आता आपले तण काढायचे दिवस आहे. आता इकडे तिकडे करून चालणार नाही. हे खुरपत तण काढायला आणि मग ती सगळं औषधं घेतली सगळ्या गावाला काय केली वाटली. सगळं गाव निरोगी झालं. सगळ्यांना सावता महाराजांची मोहती पडली. विठाला सावता महाराज एवढे मोठे म्हणजे बाकीच्यांना कळायला तयार नाही. ज्ञानोबा आहे तिथंच होते, नामदेवराय तिथंच होते, नामदेवराय ज्ञानोबा आहे
सगळे पंढरपूरची वारी करायचे, देवासंग बोलायचे, सगळं करायचे. आणि एकदा भगवंताला असं ठरवलं म्हणे की ज्याला हातपाय तो पंढरपूरला येईल. आलं लक्षात? तुझे असे नाही कोण कपाय गाणे आर्थ भावनेने 4 प्रकारे भक्तांचे अर्थार्थी चिंतन ज्ञानी त्यातील आर्थ भावनेने आमचा हातपाय नसलेल्या पूर्वदासांनी भगवंताची आव्हान केलं की देवा नारायण यही आता झडकरी लवकरी विश्वाच्या गोविंदा. आलं लक्षात? तुझ्या चरणी सादर होऊन आता त्याचे गौरी शंकर गायक राम मराठी लाख नटवले पण एक सुंदर नाटक. अशा आर्थ भावनेने हाक मारले. हे देवा कधी भेटले काय गोष्ट आपल्या आमच्या समोर नागडा नाचत होता. अरे ताकावर तुला नाचवलं. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत तू आमचे घोड काढायचे. आमच्या रात्री माझ्या मनामध्ये श्रवणामध्ये गोविंद 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 कृष्णा कन्हैया लाला अशी वेदना लावून गेला. तरी आता तू चालास, आता तू मोठा झालास ना. त्याला माहिती आहे ज्या फुलांचं मत संपना त्याच्यावर भंगा कधी राहत नाही देवा. मला माहिती आहे जेवढं काय तुझं माझं आमच्यावर तू मन भरलं आहे म्हणून तू मोकळात चालला. मन भरलं काय कमी केलं रे तुला? अरे जे नवऱ्याला मुलाला दिलं नाही ते तुला दिलं लक्षात. रात्रीच्या कालावधीमध्ये शरद पौर्णिमेच्या रात्री यमुनेला जाऊन तू बासुरी वाजवलीस तेव्हा. अरे कुलवान घरंदाज जन्माला आलेल्या आम्ही स्त्रिया तरी सुद्धा तू बासुरी आम्हाला बोलवलं आले का नाही? आम्ही सगळं घरादाराचा विचार न करता आम्ही तुझ्यापाशी आणून आता तू मोठा झालास आणि मथुरेहून मामाचं आमंत्रण आलं म्हणून चाललास. काय वाटतं काय तुला थोडी? बरं त्याचंही दुःख नाही. तू गेलास काय
त्याच्यानंतर 11 वर्ष तू कोकणात राज्य केलं बापरे. पण एकदा सुद्धा कोकणाची वृंदावनाची आठवण नाही आली. पण तेही जाऊ. त्याच्यानंतर 100 वर्ष तू या धरातलावरच राहिलास आणि द्वारकेवर राज्य केलं. तुला एकदा सुद्धा आठवण यावी नाही. एखादं पत्र तरी पाठवा मला देवा. एखादं पत्र, एक पत्र जरी पाठवलं असताना कृष्णा तरी तुम्ही केलेले 100 अपराध मी माफ केले असते. 100 अपराध. अरे आज मी चंदनाची चोळी घालते ना, तू पोळते रे, तू पोळते. काय करावं देवा. अरे तुझ्या आधी तू सोडून जाण्याच्या आधी मला जर मरण आलं असतं ना देवा बरं झालं असतं. एकदा सुटले तरी असते. अरे तू तर असा आहे की दंश केलेल्या सापाचं विष उतरेल पण तुझ्या भक्तीचं विष उतरत नाही. आता कैसी जाऊ गाड्या गोळे जर घरी गेलो तर घरची कुठे खातील. तर असा निष्ठुर आहेस. आम्हाला घरातलं पण नाही ठेवलं आणि बाहेरचं पण नाही. नामदेवर आहे आणि ज्ञानोबा आहे. यांना सुद्धा नामदेवरायांना सुद्धा गर्व झाला. अरे आम्ही पंढरीचे वारकरी या भगवंत आमच्या शिरवर बोलतो म्हणजे तो आमच्यावर प्रेम करत असतो. अरे त्यांचा घास बरोबर आहे. तो आपल्या बरोबर आहे म्हणजे आपल्यावर प्रेम. लक्षात घ्या प्रेम हे चिरंतन नसतं. म्हणून अरेंज मॅरेज आणि प्लॅन मॅरेजमध्ये फरक आहे. प्लॅन मॅरेजमध्ये आपण त्याला आपण बोलवलं नाही. तुम्ही असं बाईक निरीक्षण हा माणूस सांगतो का काय मी कीर्तनातलं नाही तरी सांगतो. मानसशास्त्राचा अभ्यासक असल्यामुळे लक्षात घ्या लव्ह मॅरेज टिकत नाही. त्याचं मुख्य कारण हे की ते लव्ह मॅरेज हे प्रेमापोटी जळवायला आले. महाराज गुलाबाचं फुले सकाळी झाडाचं तोडलं आणि भगवंता जवळ ठेवलं. संध्याकाळी तुम्ही त्याच्यापासून लाल ते पुसून गेला. खरं प्रेम हे गुलाबासारखं असतं. झाडावर आहे तेवढे ताजेल असतं. त्यावेळेस वेगळं होतं ना. विधुरांची अवस्था फार वाईट आहे. विधुरांची अवस्था फार वाईट आहे. मुख्य कारण काय की झाडावर होते त्यावेळेस काय होते वेगळे झाले. प्रेम संपूर्ण अरेंज मॅरेज टिकून आहे. त्याचं मुख्य कारण काय कारण ती कशी फुलं आहे प्लास्टिकची फुलं आहे. तोही अभिनय करतोय आणि ती सुद्धा काय करते अभिनय करते. मला लक्षात मुलं सुद्धा अभिनय करताय. बाबा तुम्ही जर गेला तर आमचं काय होईल खरं सांगतो. जवळ असून आपल्या बरोबर नसलेल्या व्यक्तीपेक्षा ते नसलेले बरे. महाराजांचं जे मोठं वैभव ज्ञानोबारायांना नामदेवरायांना कळायला पाहिजे. म्हणून भगवान परमात्मा भक्ताच्या भेटीसाठी कुर्मदासांकडे निघाले. मजल करत आरणपर्यंत आलेले आहेत आणि आरणमध्ये आल्यानंतर भगवान परमात्म्याच्या लीला महाराज भगवंताच्या मनात कोण जाऊ शकेल नाही जाऊ. स्त्रीच्या मनातला आणि भगवंताच्या मनातला कुणालाही कळत नाही. आलं लक्षात. आणि मग म्हटले नामा ज्ञाना तुम्ही इथंच थांबा. तुम्ही इथंच थांबा. मी जरा खेळ फटका मारून येतो. मग एक काम करा जाऊ द्या नाहीतरी खेळ खेळायचे आपल्याला काय सवच आहे. ज्या ज्या युगात गेलो आपण त्या त्या आपण काय केलो खेळ खेळलो का नाही. कोकणात गेलो तिथे काय खेळलो हा मामा काय म्हणून खेळलं वेळच नाही. काय सांगणार मला मग गावात वाटतंय. काही खेळ आता नुकतं झाले. आता इथल्या पुढच्या पिढीनं यांना विकत आणून म्हणजे काय याच्यासाठी मी स्वतंत्र निबंध लिहिणार आहे. युट्यूबवर टाकून देणार आहे. म्हणजे यांना काय कळेल व्हिडिओ आणि आलं लक्षात. आमचं नाथमारा सुंदर बंधू I
खेळ खेळायची तुम्हाला आवड असेल, मलाही आवड आहे. तर अनेक वर्षापासून आपण खेळ खेळले. नामा तुमचा 4 जन्मापासून माझ्या बरोबर आहे. नाम समुद्राचा नामा तुम्ही बघतो वा कीर्तनी आणि भरपूर खेळ खेळले. तर आता नाही आपण काय करू, 10 वाजले गांधी बार कोटी बुक. आता आपण लवकर खेळ काय करू, आवरून घेऊ. आलं लक्षात. आणि मग असं सांगितल्यानंतर तुम्ही एक काम करा, आता बाकीचे खेळ तर भरपूर खेळलोय, लपाछपी तेवढी खेळलेली नाही. आलं लक्षात. नवं तुमची माझी खेळी करत आलं लक्षात. मग आपण लपाछपीचा खेळ खेळू. एकदा तुम्ही लपायचं, मी तुम्हाला शोधून काढणार. एकदा मी लपणार आणि तुम्ही काय करायचं, शोधून काढायचं. आणि मग म्हणे आता भगवानच तो जो आम्ही आल्या लक्षात तो वजीर. आलं लक्षात. लक्ष्मीपतीच असल्यामुळं सगळ्यात पहिली पाळी कोणाची, देवाची. देव म्हणला पहिला मी लपणार आणि तुम्ही काय करायचं, शोधायचं. चालेल, ठरलं आपलं, ठरलं बस. आपल्याला खेळायचं म्हणजे काय खेळायचं, लपाछपी खेळायचं. चालेल, तुम्ही इथं थांबा, मी जातो. आता हे समोर आनंद दिसतंय, त्या आनंदमध्ये जाऊन काय करतो, लपतो. तुम्ही मात्र काय करायचं, शोधून काढायचं. आणि मग असं सगळं ठरलं. महाराज मीटिंग झाली, विधानसभेत कायदा काय झाला, पास झाला. सगळे आमदार बाहेर आले आणि वडापावच्या गाडीवर गेले. नाही महाराज, भगवंत परमात्मा गेले, आतमध्ये अरण्यामध्ये गेले, लपायला लागले. पाहताय, पुढे जाताय, तिकडं तिकडं पाहताय. तिकडं तर कांदे लावलेले आहेत, कांद्यात खूप फायदा नाही. तर कांद्याचं झाड केवढं असतो, बारीक असतं. हरभऱ्याकडे जाऊन फायदा नाही. ते बी काय उगाच हरभऱ्याच्या झाडाचं लावलं काय अर्थ आहे, पण ते बी नको. मग पुढं पेरू आहे, तिकडं चिंकू आहे, तिकडं बोर आहे. अजून सुद्धा आरणमध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कलमी बोराची जी बाग आहे तर पुढे मला आरणमध्ये म्हणून माहिती असून असं खाण्यापिण्याचं स्वाभिमान झालं माहिती आहे. बरं आलं लक्षात. महाराष्ट्रभर जेवढे जे कलमी बोरं येतात ते करून येतात, आरणमधून येतात महाराज. हा, आणि मग महाराज गेल्यानंतर विहीर दिसली. त्या विहिरीच्याच कडेला मोठ टाकण्यासाठी काय होता, असा चढ असतो. कधी पाहिलं का तुम्ही? हा, काय म्हणतात त्याला, धाव. हा, असं ती धाव. आणि त्या धावावर महाराज ती पाठीमागे बैल जोडी अशी झुकलेली, त्याला पाठीमागे घोडा. विहिरीच्या विरुद्ध बाजूने त्यांची दिशा, विहिरीच्या विरुद्ध बाजूला. आलं लक्षात. असं कारण पाणी काढायचं आहे ना. आलं लक्षात. आणि मग ते मोठ वाहत असणारे आमचे सावता महाराज, बाराबंदी घातलेली, गळ्यात तुळशीच्या माळा आहेत, आणि छान असे गालावर काय मुद्रांकित आहेत. आलं लक्षात. आणि ऊर्ध्व पुंड्र काय झाड आहे, आणि सुंदर असे लावण्यवान धोतर घातलेले मस्तपैकी. असं याचं कशाचं, काठीचं धोतर. आलं लक्षात. काठीचं धोतर घातलेलं आहे आणि अंगावर काय गामछा आहे. आणि मग महाराज आमचे जे सावता महाराज आहेत पांडुरंग 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 महाराजांनी भगवंताने महाराजांना पाहिलं, म्हटलं भेटला गाड्या. अरे हा लवाड कुठला, माझ्या भेटीला येत नाही. असं काय, अरे सावता पैसे गेले महाराज, भगवंताला पाहिलं महाराज. लगेच सावता महाराजांनी भगवंताला काय घेतलेलंय, दर्शन घेतलेलं आहे. महाराज पहिल्यांदा असं झालं, देवाने सुद्धा सावता महाराजांचं काय घेतलं, दर्शन घेतलं. वा म्हणे, तुका म्हणे धडा झाला. अरे भक्त तर भरपूर आहे, संसार बायका पोरांना सोडायचं आणि भक्ती करायची, अशी भक्त तर नाहीये. पण त्यांना सांभाळून तू धर्माचे जागरण केलं, मला जगात धडा घातला. वा, तुझ्यासारखा भक्त काय नाही. पण आता बोलायला वेळ नाही, वेळ झालेली आहे. आता मला काय कर, लपव. पाठीमागे नामा आणि कोण लागलाय, ज्ञाना लागलेला आहे. नामात ज्ञाना लागलेलं आहे, ते शोधून मला येतील. मग म्हणजे जेव्हा हरभऱ्याच्या झाडात तुला लपता येणार नाही. आणि बोरीच्या बागेमध्ये लपवावं तर त्याला काटे,
तुला लपवायचं कुठं. आणि मग तू काय कर, हृदयात महाराज शेजारीच विळा होता, तो विळा घेतला महाराज, पोट पाडलं, भगवान परमात्मा आतमध्ये गेले, काही झालेली होती, पदर एक बाहेर राहिला पितांबराचा. आणि तेवढ्याच पाठी मागून नामदेवराय आणि ज्ञानोबाराय आले, शोधत आले 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 आल्यानंतर लगेच सावता महाराज दिसले, आजूबाजूला पाहताय तो सुंदर मळा फुललेला आहे, पण इथं लपण्यासारखी जागा नाही, इथं कुणीतरी साक्षीदार असला पाहिजे. मग महाराज ते सावता महाराजांपाशी गेले आणि ज्ञानोबाराय आणि नामदेवराय विचारतात, का हो तुम्ही देव पाहिला का, देव पाहिला का, पाहिला का मला देव पाहिला का, असं विचारल्यानंतर मी काय पाहिलं. देव काय पाहण्याचा विषय असतो का ज्ञाना, देव काय पाहण्याचा विषय असतो का नामा, अरे तो अनुभवायचा विषय असतो, ते हृदयात धारण करायचा विषय असतो. एवढं शब्द वापरलं लक्षात आलं, हृदयात धरायचा विषय पाहिलं तर हृदयात एक पीस असा पितांबराचा काय झाला का बाहेर पडला होता. लगेच महाराज पद बाहेर आलं, घरी जा धरला पंढरीचा जोर, गळा बांधून या घोर. आणि मग महाराज त्या क्षणी नामदेवरायांचा अहंकार नष्ट झाला. महाराज किती मोठा अधिकार या सावता महाराजांचा. या सावता महाराजांनी पंढरीला न येता भगवान परमात्म्याची प्राप्त केली. अरे आपण भक्त आहोत, आपण भक्त आहोत, पण आपल्याला देवापाशी जावं लागतं. आपण भक्त आहोत पण आपल्याला देवापाशी जावं लागतं. हा धन्य भक्त आहे, देव याचा भेटीला येतो. विठाला विठाला कामदेव या ठिकाणी म्हणतात, सावता सागर धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दातात्रय डोक्याच्या, या पदापर्यंत आपण. आणि म्हणून सावता सागर प्रेमाचे आगर. काय प्रेम असावं महाराज, प्रेम त्यालाच म्हणतात. नारद भक्तिसूत्रामध्ये प्रेमाच्या अनेक व्याख्या सांगितलेल्या असतात, त्याच्यामध्ये अंडरलाईन करा. तत् सुखम सुखित्व, त्याच्या सुखामध्ये आपलं सुख शोधणं याला प्रेम म्हणतात. आपल्या प्रेमास्पद व्यक्तीच्या सुखामध्ये आपलं सुख शोधणं याला काय म्हणतात, सुख करून सांगितले. आता पुढे चला. आणि असं असल्यामुळे सावता सागर प्रेमाचे आगर. तुम्ही नाही दिलेला, इथं आयोजकांनी मला टाइम दिलाय, तुम्ही काही आवडत नाही मला, कळलं नाही का. सावता सागर प्रेमाचे आगर आणि घेतला अवतार मायाकडे. का महाराज तुम्हाला, तुम्ही एकदा महाराज यशस्वी झाले, तुम्ही माळी असो, कोळी असो, साळी असो, तेली असो, सगळे वा वा वा, त्यांचे आमचे ना खूप घनिष्ठ संबंध आहेत महाराज, आलं लक्षात. आणि मग असं सगळं जे आहे ना, एकदा का भगवान परमात्म्याची तुमची जवळ झाली, देवाने तुमचा स्वीकार करावा, तुम्ही देवाचा स्वीकार करावा, अशी परस्पर घडेल प्रीतीचे ज्ञानोबाराची भाषा सांगतो. एकदा का तुमची अशी प्रीती झाली, मग या हृदयीचे त्या हृदयी घातले. आणि एकदा का असं झालं, आपण आईचे गेले अर्जुना, आलं लक्षात. आपल्यासारखं करतात, सायुज्यता, स्वरूपता, स्वरूपता आणि समीपता, हे चारही मुक्ती त्याला प्राप्त होतात. हार काय सांगावं, ते संत ज्या देशामध्ये जन्माला येतात ना, तो देश सुद्धा पवित्र आहे, तो देश सुद्धा धन्य आहे. धन्य ते आरण रत्नाचे ते काल, जन्मला निधान सावता 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 साली
नंतर सावता महाराजांचं असं लक्षात आलं की आता जीवन करून संपवण्यासारखं आहे, कारण ज्यासाठी आलं ते सांगितलेले ते सिद्ध झालेलं आहे. आणि सावता महाराजांना योगाचं उत्तम परिपूर्ण ज्ञान असल्यामुळे भगवान परमात्मा जवळ आलेला आहे, भगवान परमात्मा जवळ आहे, सगळी सगळी मंडळी जवळ आहे, आलं लक्षात. आणि मग आता देह ठेवायचं तरी कधी आता तरी ठेवायचं असतो, आणि ज्यावेळेस भगवान परमात्मा आपल्या समोर असतो त्यावेळेस देह ठेवायचा, देह तरी ठेवायचा. लोकांनी असं वाटलं पाहिजे आजारला पाहिजे तेव्हा देह ठेवायचा, ते तरी सांगतो. लोकांनी असं वाटलं पाहिजे की यांनी 15 मिनिटं वाढवलं पाहिजे, त्यावेळेस काय केलं पाहिजे महाराजांनी. तर ते समजून घ्या तुम्ही, सगळ्या महाराज लोकांचं बोलायचं आणि करायचं काय असतं, विठाला इतना तो करणार स्वामी जे तो प्राण त्यांचे निघले मला लक्षात. ज्यावेळेस देह घेऊन त्यावेळेस ते समोर असतात. आणि म्हणून ठरलं भगवान परमात्मा गेले गुरुदासांचा उद्धार केला, त्यांना दर्शन दिलं की आषाढीची वारी आणि देवशैनी एकादशीच्या दिवशी सावता महाराजांनी देह ठेवायचं ठरवल्यानंतर महाराज दृष्टांत झाला आणि म्हटले सावता अरे असं कसं रे करतो, तुझ्या भेटीला मी आलो, तुझ्या हृदयात मी एवढे दिवस राहिलो आणि माझ्याशिवाय तू देह ठेवणार हे काही बरोबर नाही, आलं लक्षात. त्यापेक्षा मी आता ह्या आषाढीच्या देवशैनी एकादशीच्या आषाढीच्या एकादशीला खूप कामामध्ये काय असतो व्यस्त असतो, मला 24 तास काही शक्ती नसते, बडवे तर मला झोपून मी देत नाही, आलं लक्षात. 24 तास चालू असतो म्हणजे त्यापेक्षा. आणि मुख्यमंत्री येतो म्हणजे कडे पडून बसतो असतो, मला पडून जाता येत नाही, आलं लक्षात. त्यापेक्षा एक काम कर, तू थोडंसं थांब 2-4 दिवस, आलं लक्षात. की आषाढीची एकादशी झाली, आलं लक्षात, तर पुढच्या एकादशीच्या वेळेस विचार कर, ठीक आहे देवा पुढच्या एकादशी लागतो. आणि मग ठरलं. पुन्हा महाराज दृष्टांत झाला सावता महाराजांना की सावता मस्त बोललो होतो, तुला वचन दिलं होतं की लग्नाला नाही म्हणजे एकादशीला काय होईल येईल, पण काही शक्य होईल असं वाटत नाही. अरे कुठून लोक येतात आषाढीला नाही करले असेल, पण ज्यांना आषाढीला जमत नाही ना ते पुढची एकादशी घ्या, म्हणून काही एकादशीला जमलं असं काही वाटत नाही. त्यापेक्षा एक काम कर, पण आता मात्र फसवत नाही बरं का, आता 10:30च्या आत कीर्तन सोडतो नाही, म्हणजे आता मात्र फसवत नाही. की आता मी तुला काय करतो, निश्चित 4-5 दिवसामध्ये मी येतो, काही काळजी करायचं कारण नाही महाराज. एवढी एकादशी जाते, द्वादश येते, द्वादश जाते आणि त्रयोदशीच्या रात्री महाराज भगवान परमात्मा नामदेवराय ज्ञानोबाराय आज सगळी संत मंडळी महाराज सावता महाराजांच्या भेटीला त्यांना समाधी देण्यासाठी येतात महाराज आनंद भेंडीला. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर महाराज रात्री त्या ठिकाणी कीर्तन होतं. नामदेवराय कीर्तनकार बरोबर असलेल्या कीर्तनाचे काय महाराज मोठं वैभव नामदेवरायांनी सुंदर असं कीर्तन केलेलं आहे. ज्ञानोबारायांनी सुंदर अशी चाल म्हटलेली आहे, त्याचं डिक्लेरेशन्स आमच्या जनाबाईंनी केलेलं आहे की म्हणजे ज्ञानोबाराय तुमचा आवाज चांगला आहे तुम्हीच म्हणा. आणि मग सुंदर असा सोहळा झालेला आहे, तेव्हा नाचू लागलेला आहे, त्याचा पितांबर गळलेला आहे, ते सगळं प्रकरण झालं, आनंद झाला. आपण त्या आनंदाच्या भरात उद्या सावता महाराज नाचणार आहे त्याचं कोणाचं स्वप्नसुद्धा आलं. हे फक्त देवाला आणि सावता महाराजांना माहिती होतं की आधीचं काय नदीच्या पाण्या काढले कैसे जर मला काल विरह झाला महाराज. भगवान परमात्मा रडू लागले. हा एक योगी देखील आली, सद्गतीच झाले भगवान परमात्मा. आणि म्हणू लागले अनेक भक्त आहेत, अनेक भक्त आपल्या धर्मामध्येच देव सिद्ध येतो असा भक्त येतात. सावता पांडुरंग स्वरूपी सावता Thank you.
जय विठ्ठल